Bye.
बाप रखुमा देवी वारा बाप रखुमा देवी वारा रखुमा देवी वारा रखुमा देवी रखुमा देवी वारा सर्व सुखा के आगर रखुमा देवी वारा बाप रखुमा देवी वारा रखुमा देवी वारा रखुमा देवी वारा रखुमा देवी वारा दोहा विठाल बरा 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 दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा विठाल बरवा माधव बरवा दोहा माधव बरवा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय उपजनिया पुरती उपजनिया पुरती काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठ तो ऐसे नहीं ऐसे ना वैकुंठ तो ऐसे नहीं तो ऐसे नहीं कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे काही काल्याचे एकमेका देऊमुखी एकमेका देऊमुखी एकमेका देऊमुखी एकमेका देऊमुखी सुखे झाले उमरे सुखे झाले उमरे झाले उमरे सुखे झाले उमरे सुखे झाले उमरे सुखे झाले उमरे वैकुंठ तो ऐसे नाही वैकुंठ तो ऐसे नाही वैकुंठ तो ऐसे नाही वैकुंठ तो ऐसे नाही काही काल्याचे काही काल्याचे काही काल्याचे काही काल्याचे काही काल्याचे कामनी वाळवंट कामनी वाळवंट कामनी वाळवंट गर्भविता उत्तम गर्भविता उत्तम
आपल्या समोर चाल म्हणण्यासाठी हरिभक्तपरायण विलास महाराज सदगीर, त्यांना पाठीमागे साथ करतील मोरे महाराज. नाव पुकारलं ना असं कसं हॅलो हॅलो तो
कमळ काजे कमल काजे काल्याचे काल्याचे कमल काजे काजे ಧನಿ 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 ಧನಿ
विठ्ठल
संत सावता महाराज, संत वाल्मिक ऋषी महाराज, प्रभु रामचंद्र भगवान, श्री गुरु गोविंद महाराज, गोपाल कृष्ण भगवान, छत्रपती शिवाजी महाराज की उपजुनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे, एकमेका देऊ मुखी सुखे घालो हुंबरे, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, तुका मने वाळवंट बरवे नीत उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, विठाला विठाला उपजनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, समचरण सरोजम सांद्रनीला बुदाबम जगननी तपानी मन्न कंदरम कंजनेत्रम सदैदवलः समिठ्ठलं चिन्तयामि लोकाभिरामं, रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचरणं शरणं प्रपद्ये, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुकाजयांचे केलिया स्मरण, होय सखळ विद्येचे अधिकरण, ते चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती, सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर मस्तक हे पाया, वाणी मानेल संतासी, काय माझी वाणी मानेल संतासी, रंजय चित्तासी आपुलिया, उपजुनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगतवंदने श्रीमंत श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा काल्याच्या प्रसंगातील सरळ आणि सोपा अभंगाचं निवेदित कीर्तन रूपी चिंतन करता निवडला आहे. विठाला विठाला
जगद्गुरु तुकोबरांचा तुमच्या समोर गायला अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार किमनिमित्त कार्यक्रम सर्व श्रोत्याला नाते अखिल गोड ब्रह्मांड चालक भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने ज्ञानोबा तुकोबराय अधिकरू सर्व संत महात्म्याच्या कृपेने ऐश्वर्य संपन्न संत श्री संत भगवान बाबाच्या कृपेने भगवान बाबांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा सोहळा कीर्तन महोत्सव ज्ञानदान अन्नदान यामध्ये आज माझ्याकडे समस्त ग्रामस्थ मंडळ लहानापासून मोठ्यापर्यंत महिला मंडळ पुरुष मंडळ वजनी मंडळ सर्व या ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्ष डायरेक्टर सरपंच उपसरपंच आजी माझे डायरेक्टर आजी माझे सरपंच ग्रामस्थ एका विचाराने बैठक बसली. बैठकीनंतर मला फोन आला अमुक दिवशी सेवा करायची सेवेला घे सेवक झालो सेवके करावे काम महाराज सांगतात. या ठिकाणी फोन आल्यानंतर मी सुद्धा आनंदानं ते स्वीकारला. अगदी सुंदर असं नियोजन आपण ग्रामस्थ मंडळी भगवान बाबा मंगल कार्यालय प्रतिष्ठान सोहळा याच्या माध्यमातून ठिकाणी संपन्न होत असताना इवलेशा रोपला विलेद्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी ही छोटंसं लावलेलं रोप अर्थात सप्ताहाचं मला वाटतं प्रथम वर्ष आणि पुण्यतिथीचं 11वं वर्ष या ठिकाणी संपन्न होत आहे. एका विचाराने मला मग अशी काही कार्यकर्त्यांनी सांगितलं मी सहज विचारलं की तो वर्ष आहे सप्त्याचं त्यांनी सांगितलं वर्ष वगैरे काही नाही प्रथम वर्ष आहे पण सप्ताह पहिल्या वर्षाचा या ठिकाणी संपन्न होत असताना 11व्या वर्षाची पुण्यतिथी या ठिकाणी एका विचाराने सर्व तरुण बांधव ग्रामस्थ मंडळी एका विचाराने या ठिकाणी एकाच आईचे लेकरं म्हणून आपण ग्रामस्थ मंडळी कोणताही उत्सव असेल भगवान बाबा पुण्यतिथी उत्सव असेल नवे सावता महाराज असेल वाल्मिक ऋषी असेल नवे आंबेडकर जयंती असेल शिवाजी महाराज जयंती असेल राम जन्म उत्सव कोणताही उत्सव असेल तर आपलं गाव आदर्श आहे. एका आईच्या लेकराप्रमाणे जसं एका घरामध्ये आपण संसार करतो एकाच आईच्या लेकरासारखं तसं ग्रामस्थ मंडळी आदर्श पद्धतीने या ठिकाणी कोणताही उत्सव असेल एका विचाराने कोण किती देते हा त्याचा परिस्थितीवर अवलंबून आहे पुण्याचा भाग आहे पण उत्साहामध्ये सर्वच सामील या ठिकाणी आपण ग्रामस्थ मंडळी होत आहे. आणि त्याचप्रमाणे याही वर्षी सुंदर असं ग्रामस्थांची बैठक झाली अमुक सप्ताहाचं नियोजन करायचं त्याच्यातून मला फोन आला आणि प्रथम वर्षाची पुण्यतिथी सोहळा मला वाटतं दरवर्षीपेक्षाही ना मला वाटतं पहिलेच वर्ष आहे ना मला मोठ्या सप्ताहाची आठवण आली यज्ञाची. त्याच पद्धतीने हा सप्ताहाचं यज्ञ मंडप फक्त या ठिकाणी मला वाटतं यज्ञच कमी दिसतो आहे त्याच पद्धतीने हा मंडप सुंदर असं नियोजन उपस्थिती सर्वांचं एक विचार आणि त्याची पुनरावृत्ती मला या ठिकाणी आज होते त्या यज्ञ मंडपाचीच आणि अर्थात 25 वर्षाच्या रौप्य महोत्सवाची पुनरावृत्ती भगवान बाबाच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी संपन्न होती आहे. या उत्सवाकरता 7 दिवस ज्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे हरिभक्त पारायण ज्यांच्या मुखातून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण केली आमचे गुरुबंधू या ठिकाणी हरिभक्त पारायण नागेशजी महाराज त्या समय ज्यांची या ठिकाणी 7 दिवस उपस्थिती लाभते हरिभक्त पारायण आमचे संगीत महामेरू तुकाराम महाराज राऊत त्या समवेत हरिभक्त पारायण युवराज महाराज चांदर मृदंग सम्राट मृदंग महामेरू आमचे तावरे महाराज आणि ज्यांची 7 दिवस उपस्थित आमचे गुरुबंधू पण आज त्यांना कुठे कार्यक्रम असल्यामुळं या ठिकाणी कैलास महाराज पवार त्या समवेत माझ्यासमोर विलास महाराज जी आहेत अजून या ठिकाणी कृष्णा महाराज मोरे त्या समवेत इकडे हरिभक्त पारायण किरण महाराज हरिभक्त पारायण आपले या ठिकाणी सोनू महाराज वाघ त्या समवेत त्या ठिकाणी महाराजांचे सर्व टाळकरी चोपदार भालदार जी गेवराईकर मंडळी या ठिकाणी नितांत श्रद्धा असलेली सर्वच गावकरी मंडळी एका विचाराने आपण हा उत्सव संपन्न होत असताना उत्सव संपन्न होत असताना ही माझ्याकडे काल्याची सेवा आहे आणि ज्यांची प्रार्थना उपस्थिती लाभली या ठिकाणी हरिभक्त पारायण आमचे त्यागमूर्ती शास्त्री महाराज सिल्लोडवरून त्यांच्याकरता एकदा जोरात टाळी वाजवा. अशा वयामध्ये सुद्धा शारीरिक प्रकृती साथ देत नसताना सुद्धा तुमचं प्रेम आणि या ठिकाणी ग्रामस्थांचं प्रेम प्रेमप्रीतीचे बांधले प्रेमाच्या पारमार्थिक प्रेमाच्या माध्यमातून शास्त्री महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहेत त्यांना सुद्धा आपण सर्वांनी प्रणाम करूया दंड नमस्कार न घालता प्रणाम करूया. असो अभंग मी तुकोबरायचा तुमच्या समोर गायला अतिशय सुंदर असं निवेदन या ठिकाणी कुठलंच या नियोजनामध्ये कमतरता नाही. अन्नदान असेल ज्ञानदान असेल एकाहूनही एक बेरे पहिल्या दिवसापासून उपस्थिती महिलांची पुरुषांची आणि आज सुद्धा प्रचंड या ठिकाणी उत्सवाचा रेकॉर्ड ब्रेक आपण या ठिकाणी केलं कारण आज बऱ्यापैकी कामाचे दिवस आहेत
थंडीचे दिवस आहेत, अनेक ठिकाणी उत्सव संपन्न होत आहेत, अनेक ठिकाणी. पण आज बघा हा भगवान बाबा पुण्यतिथी सोहळा सर्व ठिकाणी संपन्न होतोय. आज मला सुद्धा 13 ते 14 प्रकारे निमंत्रण होतं काल्याचं, पण मी सर्व बाजूला सोडून, कंडारीचं आमचं सालवतप्रमाणे होतं ते सुद्धा बाजूला सोडून, कन्नडमध्ये भगवान बाबा प्रतिष्ठान, भगवान बाबा मंदिर मिहेगाव तिथलं सुद्धा मला काला होता. परळीकडे असे 13 ते 14 काले होते, पण ते बाजूला ठेवून म्हणलं चला ग्रामस्थांचं या ठिकाणी सप्ताह पहिलं वर्ष आहे, आपलंसुद्धा कर्तव्य आहे या पुण्यतिथी सोहळ्यामध्ये आपण सुद्धा थोडी आहुती टाकावी. कुणी ज्ञानदानाची आहुती टाकली, कुणी अन्नदानाची आहुती टाकली, कुणी कीर्तन परंपरेची या ठिकाणी आहुती टाकली, आणि आपण कोणी उपस्थिती लावली. उपस्थितता महत्त्वाची आहे, आणि त्याच पद्धतीने मी सुद्धा या ठिकाणी माझं कर्तव्य म्हणून बाबांची सेवा आहे, भगवान बाबांची सेवा, ज्यांचा सोहळा तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याहुरी भूमंडळ महाराज सांगतात बाबांचा सोहळा आहे, पुण्यतिथी सोहळा या ठिकाणी संपन्न करत असताना आपण सुद्धा का मुखावं, आपण सुद्धा का मागे राहावं म्हणून सर्व बाजूला माझ्या अनेक अडचणी बाजूला ठेवून मी सुद्धा या ठिकाणी सेवा स्वीकारली. एका विचाराने आपण ही ग्रामस्थ मंडळी सेवा करताय. अगदी सुंदर असं नियोजन, अगदी वेळेमध्ये सेवा समारोप करायची आहे. कीर्तन जरी 12ला सुरू झालं तर बरोबर 5 वाजेपर्यंत सेवा समाप्त करायची आहे. मग हरिपाठ लिहायची कशाला गरज आहे परत, आजचा हरिपाठ झाला पाहिजे ना. हां, लक्षात ठेवा. आत्ताचा काही ठिकाणी आता काला समारोप होण्याची वेळ आली, आता काला वाटायची वेळ आहे, जेवायची वेळ आहे, आणि आपलं सुरू व्हायची वेळ झाली. पण असू द्या, अगदी आपण सुंदर एक विचाराने वेळेत सेवा समारोप करायची आहे. आणि जवळजवळ आज मला सांगण्यात आलं महाराज आत्ता जरी तुम्ही कीर्तन आटपलं तरी आमचा स्वयंपाक जवळजवळ तयार आहे. हां, स्वयंपाक तयार आहे, कारण येतानाच आमच्या माता माऊली मला सांगण्यात आलं की या ठिकाणी आज पुरणपोळीचा नैवेद्य. म्हणलं का हो आज काय एखादा दिवाळीचा सण आहे का, दुसरा सण आहे का? म्हणे नाही, आज या ठिकाणी देणे को अन्नदान, लेणे को हरिनाम, तरणे कलिंता, डुबणे को अभिमान, ते एक शीत तिथले अन्न होय, कोटी कुळाचे उद्धरण, कोटी याग केले पूर्ण, आयशे महिमान या तीर्थाचे आत्वनामाचे. मला सांगितलं कार्यकर्त्यांनी की आज सर्वाला मुक्त अन्नदानाची सेवा आहे. कोणी या, संध्याकाळी जोपर्यंत तुम्हाला जसा वेळ मिळेल, हां, वेळेनुसार अन्नदान आहे. काही ठिकाणी वेळेत अमुक वेळेमध्ये अन्नदान दिलं जातं, टीप असते. 12 ते 4 भोजन वेळ, 10 ते 12 कीर्तन वेळ. पण आज खल्लोडमध्ये असं नाही, कीर्तन वेळ मर्यादित आहे पण भोजन वेळ मर्यादित नाही. जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं चपात्या पोळ्या खाऊन जायचं, नाही झालं तर घेऊन जायचं. हां, एवढं या ठिकाणी आमच्या माऊलींनी, या महिला मंडळाने या ठिकाणी आणलेलं आहेत. कारण आपल्या गावाबद्दल सांगत असताना अन्नदानाबद्दल आपलं गाव आदर्श आहे. हां, अन्नदान कोणीही असू द्या, कुठलाही उत्सव असू द्या, फक्त सांगा. त्या उत्सवामध्ये आपल्या महिला मंडळ, पुरुष मंडळ एका विचाराने बाबा शास्त्री महाराज एवढं अन्नदान करतात. मी महाराष्ट्रभर फिरतो, महाराष्ट्राच्या बाहेर देशात विदेशामध्ये, पण खुल्लोड एवढं अन्नदान. ते म्हणतात स्तुती करायला त्यांना, मला स्तुती करायची गरज नाही, मला त्यांच्याकडून घ्यायचं नाही, आणि दिलं तर नाही म्हणणार नाही. परंतु या ठिकाणी एवढं अन्नदानाची सेवा ग्रामस्थ मंडळ. आणि दुसरं एक आदर्श आपला आहे की या ठिकाणी बरेच माणसं काही गोष्टी धरून बसतात, पण आपलं या ठिकाणी मी बघितलं. हां, तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही कधी हजेरी लावली बघायला? आम्ही 7 दिवस तुम्हाला निमंत्रण दिलं होतं. तुकाराम मामाने सांगितलं महाराज 7 दिवस राहिलं पाहिजे इथं. म्हणलं मामा राहतो, काळजी करू नका. पण मी जरी असलो ना शरीराने, पण मनाने तुमचं व्हॉट्सअप पाहत होतो मी. या ठिकाणी 22 तारखेचा संपूर्ण महिला मंडळाचा ग्रुपचा पुरुषांचा दिंडी सोहळा मी बघितला. मुद्दाम वेळ नसताना प्रवासामध्ये या ठिकाणी कोण किती आनंद घेत होतं, कोण किती नाचत होतं. या ठिकाणी लिहिलं होतं मामा भाचे डान्स. मी म्हणलं मामा भाचे डान्स कुठला डान्स आहे? आता डान्समध्ये प्रकार आहेत, लक्षात ठेवा. पण हळूच बघितलं त्यावेळेस सगळ्यांनी एका विचाराने, हां, मला आनंद वाटला. त्यालाच रामराज्य म्हटलं जातं. सप्ताह याच्या करताय, पार्टी करणं नव्हे, दोन्ही पार्टी एकत्र येणं याला सप्ताह करणं, आणि सप्त्यामधून दोन्ही पार्टी करणे नव्हे. तर मला सुद्धा आनंद वाटला की या ठिकाणी सगळेच आमचे बाळूशेठ असतील, नरसी पाटील असतील, प्रभू मामा असतील, एका विचारने ते बनाएंगे मंदिर त्याच्यावर डान्स. बरं, मला हिंदी गाणं नाही लावले, बरं सुंदर नियोजन. या ठिकाणी हा आपला आदर्श आहे की सर्व बाजूला ठेवून, भूतकाळ बाजूला ठेवून, वर्तमान काळ डोळ्यासमोर ठेवून भविष्यकाळाची वाटचाल आपण सर्व करताय. हे आपल्याकरता आदर्श आहे. कारण ही लक्षात ठेवा, काही माणसं तत्वाला धरून बसतात. सर्व बाजूला ठेवून आपण एका आईचे लेकरं पद्धतीने आपण हेवे दावे बाजूला ठेवून, जी हेवे दावे आहेत, हेवे दावे कमी झाले पाहिजे याच्याकरता भगवान बाबा पुण्यतिथी साजरी करायची, याच्याकरता सावता महाराज जयंती साजरी करायची. वाद वाढवण्याकरता नव्हे, प्रतिष्ठा करता नव्हे,
त्यांचा मुख्य हेतू काय होता संतांचा लक्षात ठेव डोळ्यापुढं. संतांचा मुख्य हेतू हा होता की समाज परिवर्तन व्हावं, काहीतरी बदल व्हावा, हा त्यांचा मुख्य हेतू होता. पण आज आम्ही मुख्य हेतू तो न बाजूला ठेवता दुसरा हेतू डोळ्यापुढे ठेवतोय. म्हणून या ठिकाणी मोठे माणसं ती मोठे असतात बघा. मोठे माणसं केव्हा मोठे होतात? विचाराने मोठे व्हावं लागतं, मनाने मोठे व्हावं लागतं, दुःख पचवण्याकरता मोठं व्हावं लागतं, आणि सुख आल्यानंतर सुद्धा सुख जास्त न करता त्यालाच मोठे माणसं होतात. तेव्हा मोठेपणा येत नसतो महाराज सांगतात. आणि ते मोठेपणा बाजूला ठेवून आपण एका विचाराने हा उत्सव संपन्न केला. आणि 22 तारखेचा सुद्धा उत्सव या ठिकाणी अगणित आणि अतिशय महत्त्वाचा आपण संपन्न केला. तो आपल्याकरता खूप महत्त्वाचा दिवस होता. असो म्हणून हा आदर्श आपण या ठिकाणी आपलं गाव आहे उत्सव आदर्श पद्धतीने करताय. आणि पहिल्या वर्षाची या ठिकाणी पुण्यतिथी 16-7 दिवसाचा संपन्न होत असताना मी पुन्हा सांगेल, मला सुद्धा विश्वास बसत नाही मी आज खल्लोडमध्ये कीर्तन करायलो आहे. एखाद्या बाहेरच्या गावामध्ये क्षेत्राच्या ठिकाणी कीर्तन करतोय असंही मला थोडा भास होतो आहे. पण तुमच्याकडे बघून मला वाटतं की मी आज इथंच कीर्तन करायलो आहे. असो अभंग सुंदर तुकोबरायचा निवडला. या अभंगामध्ये महाराज जगद्गुरु तुकोबराय कालाविषयी इच्छा व्यक्त करतात. इच्छा व्यक्त करत असताना महाराज सांगतात, उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. आम्ही पुन्हा जन्म घेणार पुन्हा कशा करता? काला सेवन करण्याकरता. मग महाराजांनी विचारलं, महाराज कालाच का? तर काल्याचा विचार सांगायचा आहे. आजचं हे कीर्तन आपलं काल्याचं कीर्तन आहे. आजचं हे कीर्तन समारोपाचं कीर्तन आहे. आणि आजचं हे कीर्तन आपलं सांगतेचं कीर्तन आहे. जो एखादा आपण उत्सव करतो त्या उत्सवाची समाप्ती हे काल्याची कीर्तन करायची असते. आणि मला पुन्हा सांगायचं आहे, आजचं हे कीर्तन आपलं समारोपाचं जरी असेल पण त्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं शास्त्री बाबा आजचं हे कीर्तन प्रसादाचं कीर्तन आहे. आज आपल्याला स्वतः भगवान पंढरीश परमात्मा तुम्हा आम्हाला प्रसाद देणार. भानुदास कीर्ती गाते, भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. महाराज सांगतात भगवान पंढरीश परमात्मा सज्जन हो तुम्हा आम्हाला प्रसाद देणार आहे. प्रसादाची रीत वेगळी आहे, काला वेगळा, प्रसाद वेगळा. मग आजचं हे कीर्तन प्रसादाचं कीर्तन आहे. महाराज सांगतात भाग्य आपलं आहे की आज भगवान बाबाच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं पंढरीश भगवान परमात्मा तुम्हा आम्हाला काल्याचा प्रसाद देणार आहेत. माझ्याकडे 2 प्रकारे जबाबदारी आहे. एक कालाचा समारोप करायचा आहे आणि दुसरा पुण्यतिथी सोहळा संपन्न करायचा आहे. आज बाबांची पुण्यतिथी आहे, भगवान बाबांची पुण्यतिथी आहे. आज आपलं भाग्य आहे की संतांची पुण्यतिथी संपन्न करण्याचं भाग्य तुम्हा आम्हाला प्राप्त होत आहे. पण महाराज सांगतात भगवान पंढरीश परमात्मा प्रसाद देतो पंढरीनाथ. पंढरीनाथ भगवान परमात्मा प्रसाद देणार. मग कोणता प्रसाद आहे त्याचा विचार सांगायचा आहे मला. काल्याचा विचार सांगत असताना काला म्हणजे कालवणं, काय कालवणं याच्यापेक्षा प्रसाद महत्वाचा आहे. आणि तोही काला महाराज देत असताना तो काला कुठे केला त्याचा विचार सांगतात. तो काला परमात्माने द्वारकेमध्ये केला का, वृंदावनामध्ये केला, मथुरेमध्ये केला का कुरुक्षेत्रामध्ये केला त्याचा विचार सांगत असताना तुकोबराय सांगतात तो काला परमात्माने तिथे केला नाही, लीला केली. पण पंढरीश भगवान परमात्म्याला विचार सांगत असताना तुकोबराय सांगतात तो काला कुठे केला तर महाराज सांगतात तो काला परमात्म्याने गोकुळात केला. गोकुळातच का? त्याला कारण आहे. गो म्हणजे गाई, कुळ म्हणजे समूह. जिथे गाईचा एकत्र समूह आहे त्याला गोकुळ म्हटलं जातं. गोकुळ तू म्हणताल हेच याचा विचार सांगितला जातो. मी पुन्हा सांगेल, गोकुळ याचा शब्द अर्थ आनंदाचं प्रतीक आहे. गो म्हणजे गाई, कुळ म्हणजे समूह. जिथे गाईचा एकत्र समूह येतो त्याला गोकुळ म्हटलं जातं. विठला विठला आपल्या बोली भाषेमध्ये आनंदाचं प्रतीक आहे.
गोकुळ हा शब्द आनंदाचं प्रतीक आहे बोली भाषा. ज्यांची या ठिकाणी आता उपस्थिती लाभली अनेक पाहुणे मंडळी आहेत, ज्यांनी या गावावर नितांत श्रद्धा, नितांत प्रेम, गावकऱ्याचं सुद्धा प्रेम, अनेक अडचणी असतानासुद्धा, प्रचार असतानासुद्धा, जिनींचं कापूस असतानासुद्धा, गावामध्ये उत्सव असतानासुद्धा या ठिकाणी अतिशय गावकऱ्यांचं प्रेम. या प्रेमावर माणसं जास्त पैशापेक्षा प्रेमाने बांधले जातात. म्हणून ज्यांची या ठिकाणी उपस्थिती लाभते आहे, या ठिकाणी आपले सर्वांचं या ठिकाणी लाडकं आणि अगदी सुंदर, ज्यांनी शून्यातून या ठिकाणी आपल्या व्यवसायामध्ये निर्माण केलं असे हरदास शिरताटे सहकुटुंब सहपरिवार इथे आले. त्यांच्याकरता एकदा जोरात टाळी वाजवा. वा, मला वाटलं आता संध्याकाळी येतील आपला प्रसाद घेण्याकरता लोक सांभाळावं लागतात थोडं थोडं. कधी कधी माणसं सांभाळण्याकरता तोंड दाखवून जावं लागतं. तसं लग्न अनेक असतात. लग्न अनेक आल्यानंतर 15-20 पत्रिका येत असतात लग्नामध्ये. 15-20 पत्रिका आल्यानंतर पत्रिका देऊन जातात. पण एखादा पत्रिकावाला असतो, तुम्ही आलं पाहिजे, त्यावेळी तो सांगत असतो नाही नाही मी मुलीला पाठवतो, मुलाला पाठवतो, पत्नीला पाठवतो, त्याला पाठवतो, चुलत्याला पाठवतो, पियेला पाठवतो. पण त्यावेळेस तो समोरचा माणूस म्हणतो नाही तुम्हीच आले पाहिजे, तुम्हीच आले पाहिजेत. तसं एवढा व्याप असताना सुद्धा गावकऱ्यांनी काही फोन केला असेल, चला आले पाहिजेत, महाराजांचं कीर्तन आहे म्हणून अतिशय वेळ नसताना सुद्धा या ठिकाणी आले. धन्यवाद गावकऱ्यांच्या वतीने, वैयक्तिक माझ्या वतीने असो. माझा विचार सांगायचा आहे मला की जगद्गुरू तुकोबर आहे, काल्याचा विचार सांगतात. काल्याचा विचार सांगत असताना गो म्हणजे गाई, कुळ म्हणजे समूह, जे ते गाईचं एकत्र समूह त्याला गोकुळ म्हटलं जातं. मी पुन्हा सांगेल, बोली भाषेमध्ये गोकुळ हे आनंदाचं प्रतीक आहे. आपल्या भाषेमध्ये गोकुळामध्ये काहीच कमी नव्हतं. गाईवर पदव्या होत्या बघा त्या काळामध्ये, गाईवर पदव्या. आता आपल्याकडे पदव्या आहेत ना. हां, जसं ग्रामपंचायत सदस्य झाला त्याला सदस्य म्हटलं जातं, विधानसभे निवडून गेले त्याला आमदार म्हटलं जातं, लोकसभे निवडून आले त्याला खासदार म्हटलं जातं, एखादा मंत्रीपद मिळेल त्याला मंत्री म्हटलं जातं. तसं गोकुळामध्ये ज्याच्याकडे जास्त गायी आहेत, गाईवर पदव्या होत्या. फक्त थोडक्यामध्ये मला सांगायचं आहे, गोकुळामधल्या सर्वांचा विचार सांगायचा नाही. भगवान परमात्म्याचे वडील नंदराज ही पदवी वसुदेवाला होती. 9 लाख गायीचा जो मालक आहे त्याला नंदराज ही पदवी बहाल केली जात होती. 9 लाख गायी, लक्षात ठेवा, ज्याच्याकडे 9 लाख गायी आहेत त्याला नंदराज ही पदवी दिली जात होती. आणि त्या काळामध्ये गोकुळामध्ये काहीच कमी नव्हतं. अजून बघा, माझा विश्वास नसेल तुम्ही एकदा बघा. आणि त्याचा आनंद आपण 3-4 महिन्यापूर्वी घेतला जवळजवळ खुल्लोडकरांनी, जवळजवळ 100-150 लोकांनी तो आनंद घेतला आपण गोकुळ वृंदावनामध्ये यात्रेमध्ये. हां, माझ्यावर विश्वास नसा समजा, पण आता तुम्हाला गोकुळ म्हटलं की तिथलं लक्षात आलं असेल. प्रत्येकाच्या गायी, आपण गायी बघितल्या जवळजवळ 1-1.25 लाख गायी एका महाराजाकडे आहेत. आत्ताही 1-1.25 लाख गायी एका महाराजाकडे. आत्ता सामान्य आश्रमामध्ये गेला तर 40-50 गायी. सामान्य आश्रमामध्ये 40-50 गायी, बरोबर का नाही उपरणेवाले? हां, बरोबर ना नरशी पाटील? हां, सामान्य गायी. हां, आज आपल्याकडे 100 एकरचा मालक असतो, पण दूध म्हणलं की दूध डेअरी विकत आणलं लागते पिशवी आपल्याकडे. हां, मला सांगायचं काय, काहीच कमी नव्हतं. म्हणून महाराज सांगतात, चरित्र ते उच्चारावे देवी केले गोकुळी. गोकुळामध्ये जे देवाने चरित्र केलं त्याचा विचार तुकोबरा प्रतिपादन करताय. दर्शक वाचक सर्वनाम व्याकरणामध्ये तो ती ते हे दाखवतायत. तुकोबरा सांगतात आपल्याला व्याकरणामध्ये. हां, ते आम्हाला चरित्राचा उच्चार करायचा, काहीचा विचार करायचा, काहीचा उच्चार करायचा, काहीचा आचार करायचा. आज विचार करायचा आहे, उच्चार करायचा संतांच्या चरित्राचा. आज माझ्याकडे मी पुन्हा आवर्तन देतोय की 2 प्रकारची जबाबदारी आहे. आज बाबांचं पुण्यतिथी सोहळा आहे. काहीला आणावं लागतं, काही आपणहून येतात आणि काहीला यावंच लागतं. लक्षात ठेवा, 3 प्रकार आहेत. तुम्हा आम्हाला इच्छा नसताना जन्माला यावं लागतं, ही तुमचं माझं प्रारब्ध आहे. अगाकर्मी जी उरावी तही ती सुखदुःखी फळा यावे, तया ते भोगावे यावे देहा एका देहाच्या गावा आलिया. जन्ममूर्तीच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जिया परी. भगवान म्हणतात जीवाला यावंच लागतं, हे जीवाचं प्रारब्ध आहे. देवाला आणावं लागतं, देव आपणहून येत नाही. आणि येला रूपा बळे करुणी खडे हरिदासी. हरिदासाने देवाला आणलं, संताला आणावं लागत नाही.
यावं लागत नाही, पण आपण आल्याशिवाय राहत नाही तुमच्या माझ्या उद्धाराकरता. म्हणून आज ज्यांची पुण्यतिथी संपन्न होतीये, भगवान बाबा ही तुमच्या माझ्या सामान्य जीवाकरता, या अवताराला जीवाचा उद्धार होण्याकरता अवताराला आले. मग संत एका जातीपुरते मर्यादित नसतात. आम्हाला गुरुवर्य महाराज सांगायचे ऐका, आम्ही ज्यांच्याकडे लहानाचं मोठं झालो, वैकुंठवासी गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे, शेवटपर्यंत लोकाला कळलं नाही की महाराज कोणत्या काष्टीचे आहेत. ऐका, हा शेवटपर्यंत महाराज सांगायचे परमार्थामध्ये जात नसते, परमार्थामध्ये विचार असतात, फक्त सात्विक विचार. आणि परमार्थ याच्याकरता करायचा आहे की या ठिकाणी खटनट यावे, शुद्ध होऊन जावे. म्हणून आज आम्ही या ठिकाणी स्वार्थाकरता अनेक संत एका चौकटीत बसवलेत. यारे यारे लहान थोर जाती भलती नारी नर, करावा विचार यारे यारे लहान थोर जाती भलती नारी नर, करावा विचार यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर जाती भलती नारी नर, जाती भलती नारी, जाती भलती नारी नर, जाती भलती नारी नर, करावा विचार, करावा विचार, करावा विचार, करावा विचार. लगे चिंता कवनासी, लगे चिंता कवनासी, चिंता कवनासी, लगे चिंता यारे लहान थोर यारे यारे लहान थोर यारे 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 लहान थोर यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर यारे 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 लहान थोर महाराजांनी गोड प्रमाण दिलं. याती भलती नारी नर, करावा विचार. महाराज सांगतात त्याच्याकरता संत एका जाती स्वाभिमान असावा, परंतु या ठिकाणी एवढा स्वाभिमान नसावा का हा सप्ताह त्यांचा आहे, मला जायचं नाही, त्यांची पंगत आहे, मला जायचं नाही. अरे तो नको जाऊ, सप्ताह होणारच आहे. सप्ताह होणार राहत असतं का देवाचं कार्य आहे. हा, देवाच्या कार्याला अहंकार धरू नका. देव करून घेत असतो, कोणाच्या निमित्तानं कल्पना करा. 22 तारखेचा काळ आठवा. राम जन्माच्या आपलं मंदिर होण्याच्या अगोदर हजारो लोकांचे बळी गेले, कारसेवक गेले, शिवसेने गेले, अनेक राम भक्त गेले. ऐका, 500 वर्ष नव्हे, हजारो वर्ष जी प्राण प्रतिष्ठा सोहळ्याकरता पाहत होता का देश. ऐका, गेले बळी वेगळे, ज्यांनी आंदोलन केले ते राहिले बाजूला. देव कोणाकडनं देवाचं काम करून घेत असतो ह्याचा विचार सांगायचा आहे का. आज मोदी साहेबांनी, मी BJPचा प्रचार करत नाही आहे, डोकं चालवाल तुम्ही. हां, मला कुठं आमदारकीला उभं राहायचं किंवा लोकसभेला उभं राहायचं आहे, हां लक्षात ठेवा. पण मला विषय सांगायचा आहे, देव कोणाकडनं कोणतं काम करून घेईल हे सुद्धा सांगता येत नाही. एक सामान्य माणूस, लक्षात ठेवा, आज एवढा मोठा जागतिक कीर्तीचा प्रश्न सामान्य प्रश्न आहे. अरे घरामध्ये दोघाचे भांडणं झाले तर 4 पिढ्या भांडणं संपत नाही. 4 पिढ्या गावागावामध्ये भांडणं 5 वर्ष लढलं तर आयुष्यभर आपण एकमेकाला विरोध करतो. पण आज हा जागतिक लेवलचा केवढा मोठा प्रश्न आहे, समाजाचा प्रश्न आहे, धर्माचा प्रश्न आहे. समाजाचा म्हणजे केवढा मोठा प्रश्न आहे. आज एवढा मोठा प्रश्न, कुठे एक थेंब रक्ताचं न सांडता जी 500 वर्ष देवाला सुद्धा तंबूमध्ये राहावं लागलं का नाही. आपण दर्शनला गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला वाटायचं काय अयोध्येमध्ये बघायला असेल, पण तिथं गेल्यानंतर लक्षात यायचं संपूर्ण या ठिकाणी माणसं कमी, दगडं कमी, माती कमी, पोलीस जास्त. करोड रुपये रोजचा खर्च असायचा. हां, तिथे जाऊन म्हणजे उन्हा तानासुद्धा 500 वर्ष देवाला राहावं लागलं. पण कालच्या 22 तारखेला योग होता, वेळ होती, आणि त्या वेळेमध्ये आज कुठेच सुंदर असा जागतिक कीर्तीचा प्रश्न, हजारो वर्षाची प्रश्न पडला होता सुप्रीम कोर्टामध्ये. पण तो सुद्धा अतिशय देवाने या ठिकाणी मोदी साहेबाच्या निमित्तानं तुमच्या आमच्या करता, तुमचं माझं भाग्य आहे की रामलल्लाची मूर्ती सोहळा पाहण्याचं आज आपल्या घरी बसून अयोध्यात साजरी आपण केली. आणि तो सोहळा आज आपल्याला बघा आपल्या कारकिर्दीमध्ये म्हणायला हरकत नाही, आपलं भाग्य आहे. आपल्या
आपल्या पूर्वजांच्या पुण्याईनं त्यांच्या आशीर्वादानं आज रामलल्लाचं दर्शन आपलं होत आहे. मला सांगायचं काय, हा परमार्थामध्ये देव कोणाकडून सेवा करून घेईल हे सांगता येत नाही. संत एका जातीपुरते नसतात, आणि जातीपुरते असतात त्याला संत म्हणता येत नाही किंवा तो परमार्थ म्हणता येत नाही. महाराज सांगतात यातीहीन मतीहीन कर्महीन माझे. हा लक्षात ठेवा. मला विचार सांगायचा आहे काय की संत येतात या शब्दावर मला चिंतन करायचे. दोन प्रकारे मला चिंतन करायचे. संत तुमच्या माझ्याकरता सामान्य जीवाचा उद्धार होण्याकरता अवतारला येतात. महाराज सांगतात याची आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे बोलिले जे ऋषी साच भावी वर्ता या जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देहकष्टविती परोपकारे. परोपकार करता येतात. परोपकार 7 जणांचे, झाडाचे परोपकार आहेत, नद्याचे परोपकार आहेत, सूर्याचे परोपकार आहेत आणि संतांचे परोपकार आहेत. हा लक्षात ठेवा. महाराज सांगतात परोपकार आहे फलंते वृक्ष, हा परोपकार आहे वहंती नद्या, हा अर्थात नदीचे उपकार आहे. तेवढं मला चिंतन करायचं नाही, फक्त स्पर्श करायचा आहे. संत येतात तुमच्या माझ्याकरता. भगवान बाबांनी अवतार घेतला सामान्य जीवाचा उद्धार होण्याकरता. उद्धारया जना जड जीवा जीवा उद्धारया जना जड जीवा अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीव. महाराज म्हणतात की या ठिकाणी सामान्य जीवाचा उद्धार होण्याकरता संत अवतारला येतात. पण आज भगवान बाबांनी अवतार घेतला सामान्य जीवा करता. लक्षात ठेवा एवढे हाल अपेक्षा त्यांना सुद्धा सहन कराव्या लागल्या. मी सांगेल की भगवान बाबाचं चरित्र आहे, त्यांच्या एवढा त्रास मला वाटतं तुकोबाऱ्यानंतर त्यांना सहन करावा लागला. तुकोबाऱ्यानंतर तुकोबाऱ्यांच्या जीवनामध्ये खूप त्रास त्यांना सहन करावा लागला. तसं बाबांना सुद्धा अनेक हाल अपेष्टाचा त्रास त्यांना सहन करावा लागला. म्हणून त्यांची पुण्यतिथी आज साजरी होती. आज मेन दिवस त्यांचा पुण्यतिथी सोहळ्याचा आहे. लक्षात ठेवा. आणि आपलं काल्याचाही संपन्न करायचं आहे. पण बाबांनी आपल्या जीवनामध्ये आयुष्यभर साधना केली आणि त्याग केला, त्याचं फळ म्हणून पुण्यतिथी संपन्न होते. आज त्यागीच माणसाची जगामध्ये पुण्यता होते, त्यागीच माणसाची सेवा होती, भोगी लोकाची नाही. ऐका, हा त्यागा शांती अनंतरम. भगवान 12 अध्याय सांगतात अर्जुना ज्याचा त्याग आहे त्यालाच या ठिकाणी सेवा आहे, त्याचीच या ठिकाणी आज पुण्यतिथी संपन्न होते. म्हणून मला सांगायचं अनेक संत नव्हते का त्या काळामध्ये? समकालीन बाबांचे अनेक संत होतेच ना. भगवान बाबाच्या काळामध्ये अनेक समकालीन संत होते, परंतु त्यांचं नाव सुद्धा नाही आहे. आपण त्यांची पुण्यतिथी साजरी का करतोय? एकटा समाजच नाही आहे तर भगवान बाबाची पुण्यतिथी आज एकटा एक समाज साजरी करत नाही आहे. मुसलमान समाज सुद्धा आज बाबांची पुण्यतिथी साजरी करतोय. अनेक जाती धर्माचे लोक सुद्धा, ऐका, अनेक जाती धर्माचे लोक सुद्धा भगवान बाबांची सेवा करतायत. त्यांना प्राचिती अनुती आहे. मी सांगेल की भगवान बाबाच्या नावाने तुम्ही कोणतंही कार्य करा, कोणत्याही संतांचं, पण विशेष भगवान बाबा सांगेल मी, भगवान बाबांच्या नावानं तुम्ही कोणतंही कार्य करा, काहीच कमी पडत नाही. आणि तुम्ही म्हणताना महाराज एवढा खर्च आहे आम्हाला कमी पडते, काला होऊ द्या, कमी पडलं तर मला पूर्ण यादी द्या. सर्व खर्च एकही रुपया तुम्ही भरायचा नाही, सगळा खर्च मी माझ्या संस्थांच्या वतीने पूर्ण देतो. लक्षात ठेवा, कारण ताकद एवढी आहे बाबांची. अरे सामान्य विषय, तुम्ही डोंगरात फोटो घेऊन बसा, डोंगरामध्ये तुम्ही कुठल्या डोंगरात भगवान बाबाचा फोटो घेऊन बसा, तिथे मंदिर बांधा, तिथे एखादी गोष्ट करा, काहीच कमी पडत नाही, काहीच कमी पडत नाही. लक्षात ठेवा. मी उदाहरण सांगेल तुम्हाला. मी कालही सांगितलं वाखोदला आपल्या गोवर्धनगडाचं उदाहरण. हां, एखाद्या महात्म्याची सेवा असेल, आशीर्वाद असतील, काही कमी पडत नाही. आता शेठचं बघा, ज्या शेठने मी कालही सांगितलं, अजून पुनरावृत्ती होती माझ्याकडनं. हरदास शेठने या ठिकाणी आपलं पूर्ण संसाराचं जीवन संपत असताना, लक्षात ठेवा, पण गुरुवारी केंद्रे महाराजांचे शब्द, भगवान बाबांची सेवा करण्याचा मानस केला. आणि मानस केल्यानंतर 5 रुपये खिशामध्ये नव्हते, आज ते रोज 5 कोटी रुपये मोजतात रोज. का? ही सेवा आहे. आणि माझं सांगेल, मी विद्यार्थी अवस्थेमध्ये होतो. विद्यार्थी अवस्थेमध्ये असताना महाराज दिंड्या असायच्या भगवान बाबाच्या पुण्यतिथ्या. हां, त्यावेळेस मला पुण्यतिथीला दिंडीला 15-20 हजार रुपये मिळायचे, नुसते पोरं घेऊन गेल्यावर दिंडीला. ऐका, मला सांगायचं काय, नाव जरी घेतलं काही कमी पडत नाही. ही संतांची सेवा आहे, सेवा आहे संतांची, संतांच्या नावाची सेवा आहे. हां, आज तुम्ही कल्पना करा, आज एवढा मोठा प्रचंड उत्सव तुम्ही करताय. आता वैयक्तिक उद्यापासून जर आपण ठरवलं एखाद्याचा वाढदिवस आहे
आणि रोज नगर भोजन आहे, रोज पंचपक्वान जेवण द्यायचं परवा दिवशीपासून या जागेवर. लोक म्हणतील तुला जास्त पैसा झाला तूच खर्च कर एकटा आणि तू जीव घाल, आम्हाला वेळ नाही. आता समजा मी ठरवलं गावकऱ्याच्या वतीने परवापासून जो कीर्तनला येईल त्याला 1100 रुपये रोज चेक दिला जाईल, 2 टाईम जेवण दिलं जाईल, फक्त इथे दिवसभर बसायचं. तुम्ही म्हणताल बुवा तूच बस आणि एकटा तूच खा. अर्थात न सांगता आज आपण थंडीत इथे काल आलो. मी रात्री 1:30 वाजता आलो. बघता रात्री मी ज्यावेळेस वाकोदून कीर्तन करून आलो, म्हणलं चला आपण दर्शन करून जाऊ मंडपामध्ये. 1:30 वाजता आलो तर आमचे तरुण वर्ग 80-90 पोरं एक आहे विचारणे त्यांचा ते आनंद व्यक्त करत, हरिपाठ म्हणत नव्हते ते त्यांचा विचारणे त्यांचा आनंद घेत होते. 1:30 वाजता ऐका, 1:30 वाजता रात्री 2 वाजता मी मंडपात होतो रात्री तिकून आल्यानंतर. हां, मला सांगायचं आहे काय, विनेची पारा होती, विनेची सेवा घेत होते 2 तास 1 तास. नंबर लागणार, म्हणलं मला नंबर द्या विना घ्यायला. ते म्हणले महाराज तसं असतं का, आमचाच नंबर लागणार, तुम्ही उद्या 2 तास नंबर लावा. मी त्यांना मला थोडं विनेची सेवा द्या बरं का सहज महाराज. ते म्हणले महाराज विनाची सेवा आम्ही वाटून घेतली आहे, फक्त तुम्ही उद्या 2 तास फेट्या बांधून सेवा करा, लक्षात ठेवा. म्हणून त्यात पोरा करता टाळ्या वाजवा एकदा. रात्री थंडीत 80-90 पोरं इथे एकत्र होते. मला सांगायचं काय, उद्या त्यांना बोलवलं तरी येणार नाही आहेत. ही संतांची सेवा आहे, संतांचे उपकार आहेत. पण महाराज सांगतात उद्धाराया आले जनजन, सामान्य जीवा करता संत येतात. माझा विषय हा सांगायचा वेळ माझ्याकडे मर्यादित आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात संत येतात तुमच्या माझ्या करता, देवाला आणावं लागतं आणि तुम्हा आम्हाला यावंच लागतं, हा फरक आहे. तसं यामध्ये मला चिंतनाचा विषय सांगायचा आहे. जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये इच्छा व्यक्त करतायत. कशाची इच्छा व्यक्त करतायत तर महाराज सांगतात आम्ही जन्म घेणार, पुढे अवतार घेणार. आणि अवतार संतांचा जन्म नसतो, अवतार असतो, जीवाचा जन्म असतो. लक्षात ठेवा, उद्धाराया आले जनजड, जीवाचा जन्म असतो, संतांचा अवतार असतो. या अभंगामध्ये महाराज इच्छा व्यक्त करतायत. कशाची इच्छा व्यक्त करतायत तर महाराज सांगतात आम्ही पुन्हा जन्म घेणार, पुन्हा मरणार, पुन्हा जन्म घेणार. एका साधकानं विचारलं महाराज हे मृत्यू लोक आहे, हे मरणाऱ्याचं लोक आहे, इथे कोणालाही अमर राहता येत नाहीये. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, पीर मर गए पैगंबर मर गए हाथी मरोगे, मर गए हाथी, ए टपी टपी सन्यासी मर गए जिंदा जोगे, टपी सन्यासी मर गए जिंदा जो, टपी सन्यासी मर गए जिंदा जोगे, टपी मर गए जिंदा जो. सड़ा काबे तो क्या जाने लड़का बे, जब राज सड़ा काबे तो क्या जाने लड़का बे, जब सड़ा काबे तू क्या जाने लड़का बे, जब सड़ा काबे तू क्या जाने लड़का बे. महाराज सांगतात पीर मर गए पैगंबर मर गए, पीर गेले पैगंबर गेले, अवतारिक पुरुष सुद्धा गेले. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. प्रत्येकाला जायचंय बाबा. मी एका साधकानं महाराजांना विचारलं महाराज मृत्यू लोक आहे, तुम्ही म्हणता की आम्ही जन्म घेणं इथपर्यंत ठीक आहे, आणि तुम्ही म्हणता की आम्ही पुन्हा जन्म घेणार, हे आम्हाला शक्य वाटत नाही. कारण ज्ञानोबराची एक ओवी आहे, ए मृत्यू लोकीची उपराटे, या मृत्यू लोकामध्ये मनासारखं काहीच होत नाही, याला मनुष्य जन्म म्हटलं जातो. इथे मनाची विरोधात होतं. बघा थंडीमध्ये पाऊस पडतोय आणि उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी थंडी वाजते. इथे मनासारखं काहीच होत नाही. संसारामध्ये आज प्रत्येकाला वाटतंय आपल्यासारखं व्हावं, पण मनासारखं काहीच होत नाही, याला संसार म्हटला जातो. ज्ञानोबा एक ओवी खर्च करतायत, ही मृत्यू लोकीची उपराठी. इथं उलट होतंय, सवस होत नाही. हां, आणि तुम्ही सांगता की आम्ही जन्म घेणार मरणार, वेदांताची प्रतिक्रिया आहे. आणि जन्म घेणार मरणार तुकोबरा सांगतात ठामपणाने सांगतात अरे आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे, येतो जातो आम्ही देवाच्या सांगात, तुका म्हणे गात देवनाम. आम्हाला स्वातंत्र्य आहे, आम्ही वाटेल तेव्हा येतो, वाटेल तेव्हा जातो, आणि वाटेल तेव्हा आम्ही अवतारला येतो. त्याला कारण आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण महाराजांना विचारलं महाराज वेळ कमी आहे, आम्हाला या ठिकाणी बरेच कामं पडलेत, पण तुम्ही कशा करता येणार तर महाराज सांगतात अभंगाचं उड़ती
असे म्हणणारे वाजवणारे तर बोलतच राहायचं, एकाहून एक बळी रे. इथं नंबर लागणे यावर्षी. दरवर्षी माणसं मिळत नाहीत पण यावर्षी नंबर लागणं. हां, सगळे गायक एकाहून एक बळी. फक्त माझा कसं चुकून नंबर लागला आहे बरं का महाराज. हां, एकाहून एक बळी रे. इथं माईक कमी पडायला लागले, एवढे गायक आहेत. काही काही ठिकाणी माईक असतात, गायक नसतात. काही ठिकाणी गायक असतात तर माईक नसतात, आणि माईक असतात ते काय बोललं आम्हालाच कळत नाही. काही ठिकाणी पकवाजे असतात, त्यांना म्हणलं थाप टाका, ते इकून थाप टाका नाही धुमपाना कोण थांब टाकतात. इथे एकाहून ये बळे एककडे बस. कारण खुल्लोळकर म्हणल्यानंतर अगदी कलाकार कसे सांभाळावेत हे फक्त तुम्हाला जमतं बरं, बाकी नाही जमत. हां, आम्हाला गुरुवारे सांगायचे एक हाती सांभाळणं सोपं आहे, पण एक महाराज सांभाळणं अवघड आहे. हां, अनेक विचाराचे आपण ते कलाकार कसे सांभाळावेत, प्रेम महत्त्वाचं आहे. अरे पैशानं कोण येते लक्ष, उद्या तुम्ही ₹1,00,000 तर कोण येणार आहे तुमच्याकडं, निमित्त असतं, कोण येतो कोणाच्या घराला. हां, आणि आज दिल्याशिवाय कोण येत नाही, लक्षात ठेवा. आज याच्यापेक्षा जास्त द्या बरं का मामा, ठरल्यापेक्षा मोठं वजन झालं पाहिजे यांना. काही कमी नाही केलं तुम्हाला, भरपूर दिले लोकाला. ते मला विषय सांगायचा आहे काय, तर या ठिकाणी सुंदर असं निवेदन, एकाहून एक बळी. तुमचा माझा तर नंबर लागणं बरंच माझा लावला आहे. सुंदर. इकडे सुद्धा गोड प्रमाण दिलं. कोणतं विसरभोळा कीर्तन आहे महाराज, कोणतं प्रमाण दिलं. उपजनिया पुढती येऊ काला खाऊ दहीभात. पहिल्या चरणात पहिल्या शब्दात महाराज सांगतात उपजोनिया. पुढती म्हणजे पुन्हा, पुन्हा जन्म घेऊ, पुन्हा येऊ. येऊ याचा अर्थ कशा करता येऊ, याचा अर्थ बांध फोडण्याकरता, लग्न फोडण्याकरता, सप्ते बंद करण्याकरता नाही. हां, हेवे दावे करण्याकरता नाही आहे. महाराज सांगतात पुढती याचा अर्थ काला खाऊ दहीभात. उपजून या पुढती येऊ काला खाऊ दहीभात. काला सेवन करण्याकरता काल्याचे प्रकार आहेत. एक दहीभाताचा काला, रामनामाचा काला, ब्रह्मज्ञानाचा काला. 3 प्रकारचा काला करण्याकरता 3 प्रकारचा देह लागतो. वेदांतामध्ये सांगितले स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह. अजून त्यामध्ये पंचदेह, स्थूलम सूक्ष्म कारणंच शास्त्रामध्ये सांगितलं आहे. 3 प्रकारचा काला, 3 प्रकारचा देह. याला अनेक विकार सांगितलेत. वेळ आपल्याकडं मर्यादित आहे, अगदी थोडक्यामध्ये मला चिंतन करायचं आहे. काला खाऊ दहीभात, 3 प्रकारचा काला. त्याच्यापैकी महाराज सांगतात उपजोनिया पुढती येऊन काला खाऊ दहीभात. दहीभात काला सेवन करण्याकरता. हे याचा विशेष काय आहे तर महाराज सांगतात दहीभात काला सेवन करण्याकरता. पण तो काला सेवन करण्याकरता रीत सांगितले. महाराजांना विचारलं, महाराज काला करण्याकरता नाही का? महाराज म्हणजे आमच्याकडे सगळं आहे, वैकुंठामध्ये सगळं का नाही. वैकुंठात काय आहे? ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी वाचा जरा. हां, 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय सांगतात जे तामर तत्व हे सिंहासन ऐरावा सारिके भान राजधानी भुवन अमरावती. जेत महासिद्धीची भांडारे अमृताची कोटारे. जी गावे खिल्लारे कामधेनूची मदन ओढघे शेजारे. जेत रंबी आयशा नाचणी. ज्ञानोबा सांगतात जिथे रंबेसारख्या नृत्यांगना करणार आहेत, जिथे गंधर्व गायन करायला लागले, गायन करण्याकरता गंधर्व आहेत. हा, त्या गायनाचा एवढा प्रभाव आहे. त्या गायनाने माणसं सांगतात माणसाला समाधी लागते, एवढे सुंदर गातात. आज आम्ही गायला लागलो की आमच्यापासून माणसं लांब जातात. हां, आमचं गाणं वेगळं आहे. महाराज सांगतात ज्ञानोबरायची गोड ओवी आहे. ज्ञानोबा सांगतात ते काहीच कमी नाही आहे. मग एवढं असताना काम धेनुवे विच्छा करावी, फक्त मनात आणलं ती गोष्ट उपलब्ध होते. कल्पतरूची बाग आहेत, झाडाचे झाडं. जसं आपल्याकडे मकाचे झाड आहे, मकाचं पीक आहे, कापसाचं पीक आहे, तसं महाराज सांगतात कल्पतरू. हा, कल्पतरूचे बगीचे आहेत आणि तिथे फक्त इच्छा करावी, मला हे पाहिजे, तिथे लगेच उपलब्ध आहे. एवढं असताना सुद्धा तुकोबा त्याचा त्याग करतात. आणि तुकोबरे सांगतात काला खाऊ दही भात. का खाला खाऊ खाऊ? महाराज सांगतात वैकुंठात सगळं आहे, पण हा भक्तिरसाचा आनंद नाही. सगळं काही आहे, पण तो टाळ पकवाचा आम्हाला गुरुवारी मारुती महाराज कुरेकर बाबा सांगायचे शिकत असताना, अरे सगळं काही आहे पण हा भक्तिरसाचा आनंद नाही. देवाला सुद्धा इच्छा व्यक्त करावी लागली का नाही? स्वर्गीची आमर इच्छिता ती देवा, मूर्ती लोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गातील देवदेवतांना सुद्धा इच्छा करावी कशाची? काला सेवन करण्याची. म्हणून आज बघा आपल्या गावामध्ये आपलं एवढं भाग्य नाही आहे की अदृश्य रूपाने आज अनेक प्रकारचे देवदेवता काला सेवन करण्याकरिता, कोणी झाडावर असेल, कोणी या मंडपाच्या बाहेर असेल, कोणी इकडे असेल, ते सुद्धा इच्छा करत असतील. आस करते ब्रह्माधिक देखोनी वाळवंटीचे सुख, धन्य धन्य म्हणते मृत्यू लोक भाग्याचा कैसा.
देवादिका सुद्धा इच्छा करतायत ते काला सेवन करण्याची. ते सुद्धा इच्छा करत असतील. चला आज खुल्लोळला भगवान बाबा पुण्यतिथी सोहळा संपन्न केला गावकऱ्यांनी. आपण सुद्धा काम खावं, आपण सुद्धा काला सेवन करण्याकरता यावं, पण त्यांचा अधिकार तुम्हा आम्हाला कळणार नाही, कारण एवढे आपण अधिकारी नाही, एवढा आपला परमार्थ नाही, फक्त निमित्त ढोंगे माझंसं लक्षात ठेव. माझ्या असं सांगाल, तुमचं सांगत नाही मी. हां महाराज सांगतात ती त्याचा अधिकार आहे. त्यांना आल्यानंतर माणूस ओळखण्याकरता सुद्धा अधिकार लागतो. माणूस आहे ते ओळखण्याकरता सुद्धा अधिकार लागतो. महाराज सांगतात की सगळं काही आहे, पण आज इच्छा देवदेवता करत असतील. अजून मला पुढे एक प्रमाण सांगायचं आहे. तर या ठिकाणी सगळं काही आहे, पण तो भक्तिरसाचा आनंद नाही. मग तुकोबर लिहित आहेत काला खाऊ दही भात उपजोनी पुढती येऊ काला खाऊ दही भात. महाराजांना विचारलं, महाराज तो काला सेवन करण्याकरता सगळं काही आम्ही इच्छा करतो तुमच्याकडे येण्याची, आणि तुम्ही इच्छा करता इकडे येण्याची. सांगेल मी, जगामध्ये एकही माणूस सुखी नाही. वाटतंय तुम्हाला केंद्रे महाराज सुखी आहेत, केंद्रे महाराज सुखी नाही. मला वाटतं तुम्ही सुखी आहेत, तुम्ही सुद्धा सुखी नाही. सगळेजण दुःखी आहेत, फक्त दुःखाचे सुखाचे विचार वेगळे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर में लागे. जो देखे सो बाबा दुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा दुखिया कोई नहीं रे. दुखिया बाबा देखे सो दुःखी आहे. बाबा गोड प्रमाण दिलं. महाराज सांगतात दुःखी सह सुखी कोण आहे, फक्त सुखाचा भास आहे. लक्षात ठेवा. हा भास आहे. ज्याच्याजवळ 1000 रुपये नव्हते त्यावेळेस तो माणसं सुखी होते. आता 1000 आले, 1000चं दुःख आहे. मी सांगेल माझं, मी विद्यार्थी अवस्थेमध्ये होतो, मोटरसायकलीनं तेव्हा सुखी होतो. आम्हाला वाटायचं मोटरसायकल कधी मिळेल, मोटरसायकल मिळेल, वाटायचं 4 व्हीलर एखादी जुनी गाडी कधी मिळेल. एक थोडासा भास. योगायोगानं सगळ्याच गोष्टी सहज मिळाल्या, सहज. पण महाराज सांगतात सुख कोणालाच नाही, फक्त जो देखे सो दुखिया बाबा. गल्लीपासून दिल्लीपर्यंत बघा, प्रत्येकजण दुःखी आहे. सदस्य दुःखी आहे, आमदार दुःखी आहे, खासदार दुःखी आहे, मंत्री त्यांना सुद्धा केलं आता संसारात सुख नाही म्हणून. हां आपल्याच गावचे आहेत का? बरं बरं. कारण आज दिसले काल दिसले म्हणून विचारले त्यांना मी. प्रमाण दिलं, गोड प्रमाण दिलं. मार जो देखे सो दुखिया बाबा. माझा विषय सांगायचा आहे काय, सुखिया कोई नाही रे. राजा ही दुखिया प्रजा ही दुखिया, फक्त संत सुखी आहेत. माझा विचार मला सांगायचा आहे. या अभंगामध्ये महाराज सांगतात काला खाऊ दही भात, याच्यावर माझं चिंतन करायचं आहे. उपजोनिया पुढती येऊन काला खाऊ दही भात. महाराजांना विचारलं, महाराज आम्ही तुमच्याकडे येण्याची इच्छा करताय आणि तुम्ही इकडे येण्याची इच्छा करताय. महाराज म्हणतात अरे बाबा तुम्ही आहे तिथेच राहा, आहे तिथे समाधान माना, आमच्याकडे येऊ नका.
आमच्याकडे एवढं दुःख आहे, आमच्याकडे भोग आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण मृदंगाचा, टाळाचा, पक्वाजाचा, भक्तिरसाचा आनंद नाही. उलट महाराज सांगतात, अरे इच्छा करू नका बाबा, इच्छा करू नका. महाराजांचं प्रमाण आहे. उलट जगद्गुरु तुकोबराय सांगतात, लक्षात ठेवा, जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मी इच्छा करत काही विशेष नाही आहे. ज्या सुखा कारण देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, धन्य धन्य ते वैष्णव सदन. महाराज सांगतात, अरे जे लक्ष्मी सहित सोबे नारायण, जिथे लक्ष्मी भगवान विष्णू राहतात तिथे राहा तुम्ही, इकडे वैकुंठाची इच्छा करू नका. पण माणसं सहज लिहितात बघा, विनाकारण आयुष्य आरोपीवर पकडतील भाषे झाले, वैकुंठ कसे होत, नरकवास होणार नाहीत माणसात, इकडून माहिती समान राहा. हा महाराज सांगतात, तुकोबराय सांगतात, सगळं काही आमच्याकडे आहे, पण भक्तिरसाचा आनंद नाही. तो आनंद सेवन करण्याकरता महाराजांना विचारलं, वेळ कमी असल्यामुळं, महाराज तो भक्तिरसाचा आनंद तुम्ही कुठे सेवन करणार, आम्ही तर तुमच्याकडे मी इच्छा करताय. तर महाराज सांगतात, आमच्याकडे सगळं काही आहे, पण तो काल्याचा आनंद नाही. अभंगाचं दुसरं वैकुंठी तो ऐशे नाही, कवळ काही काल्याचे गुण प्रमाण दिलं. महाराज सांगतात, सगळं काही आहे, पण काल्याचा आनंद नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. उत्तरार्धामध्ये कवळ काही काल्याचे, काल्याचा आनंद नाही आहे. सगळं काही आहे वैकुंठामध्ये, वैकुंठ भोग भूमी आहे, तिथे सगळं काही आहे. पण महाराजांना विचार, महाराज तो जर तुम्हाला काला प्राप्त झाला, तुम्ही स्वतः खाणार का? महाराज सांगतात, आमचा संप्रदाय अप्पलपोटी संप्रदाय नाही, वारकरी संप्रदाय मला हे शिकवतो, आपण जेवणी जेववितो लोका. पहिलं आपण जेवायचं नाही, दुसऱ्याला जीव घालायचं, नंतर आपण भोजन करायचा, प्रसाद सेवन करायचं, ही रीत आम्हाला सांगितली जाते. नाही तर काही माणसाला सवय असते, हां, कामगारला शिळं द्यायचं, नवऱ्याला वेगळं खाऊ घालायचं, नवरा गेला की आपण 10-15 पकवान खायचे, असं नाही. महाराज सांगतात, एक आम्हाला हे शिकवण दिली की एकमेका देव मुखी सुखे घालू हुंबरी. एकमेकाच्या मुखामध्ये आम्ही खाऊ घालणार, काला खाऊ घालणार, आणि हुंबरी याचा अर्थ काय करणार, आम्ही संसारामध्ये राहून रममान होणार. सुखे घालू हुंबरी, संसारामध्ये आम्ही सुख मानू आणि परमार्थामध्ये सुद्धा सुख मानू. हा झाला अभंगाचा शब्दाचा अर्थ. महाराजांना विचारलं, महाराज वैकुंठी तो ऐशे नाही, कवळ काही काल्याचे, एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी, एकमेकाच्या मुखामध्ये आम्ही काला घाऊ. हा अभंगाचा शब्दाचा अर्थ पहिला. वेळ आपल्याकडं मर्यादित आहे, थोडं चित्राचा विचार करायचा आहे. महाराज सांगतात, त्याचा विचार करत असताना हा वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार शब्दाचा स्पर्श झाला, कारण ऊन लागतं आहे, वेळेत त्या ठिकाणी सेवा समारोप करायचे. आणि जवळजवळ आता कोणत्याच या ठिकाणी माता माऊल्या इकडे येत नाहीत मंडपाकडे, की समजायचं आता कीर्तन करणे की पोळ्या येऊन जाऊन संपल्या. म्हणजे जवळजवळ पोळ्याचा प्रसादसुद्धा येऊन मंडपामध्ये झाला, येऊन पोहोचला, आता समारोप करण्याच्या मार्गाकडे आहे. पण चरित्राचा विचार करायचा, काही लिहिल्याचं वर्णन करायचं आहे. महाराज सांगतात, देवाचं चरित्र वर्णनीय आहे, त्याचं वर्णन कशानंच होऊ शकत नाही, जीवाचं नाही. मी पुन्हा सांगेल, जीवाचं चरित्र होत नाही, देवाचं चरित्र, संतांचं चरित्र होतं. जीवाला चरित्र करावं लागतं, विचार करावा लागतो, अभ्यास करावा लागतो, चरित्र सांभाळावं लागतं, त्यावेळी चरित्र होतं. महाराज सांगतात, अवर्णनीय देवाचं चरित्र आहे, आणि ते चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी. गोकुळाच्या देवाने चरित्र केलं. देवाचं चरित्र केव्हापासून सुरू झालं याचा विचार सांगितला जातो. महाराज सांगतात, देवाचं चरित्र ऐका. ज्यावेळेस वसुदेव लेवकींचं लग्न जमलं, लग्न जमल्यानंतर महाराज सांगतात, वरात निघाली,
वरात निघाल्यानंतर वरातीचा 16 दिवसाचा झाला आणि आनंदामध्ये उत्सव चालू आहे आणि त्या उत्सवामध्ये कंस हा सारथ्यपण करतोय. देवकी ही चुलत बहीण आहे, सख्खी बहीण नाही आहे, कंसाची चुलत बहीण आहे. भागवतामध्ये ऐकलं असेल तुम्ही, बरोबर का महाराज? मला सांगा तर सांगा जा तुम्ही. हां, चुलत बहीण नक्की नक्की ना? बरं, नक्की चुलत बहीण आहे. आणि ज्यावेळेस वरात निघाली, वरातीमध्ये हजारो दासी सेवा करण्याकरता कंसाने पाठवल्या. दान केलं. दान वरातीमध्ये दान केलं जातं. आमच्याकडे दान केलं जातं, पण आमच्याकडे असं दान केलं तर पिताना शुद्धीवर असतात आणि सोनं जे गाई आणल्या कोणत्या अंगड्या दूध न देणार नाही, दूध देणाऱ्या गाई, कपिला गाई, तेही काळ्या कपिला गाई आणि पूर्ण सोन्याने, एकदम सोन्यामध्ये जेवढं आपल्या गाईच्या शिंगामध्ये जेवढं सोनं मावेल तेवढं सजून ते गाई दान केल्या. कांचन दान, गोदान असं दान दिलं. उत्सव चालू आहे. 16 दिवसाची वरात चालू असतानाच आकाशवाणी झाली आणि प्रचार करते. आकाशवाणी प्रचार करते, याला म्हणतात देवाचं चरित्र. आकाशवाणी काय म्हणते? आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानिहा देवासा बोलण्याचा. कंसा, तू ज्याची वरात काढतोयस याच्या पोटी तुझा शत्रू जन्म येणार आहे आणि माझ्याकडे लक्ष दे, माझ्याकडे या माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानिहा बरवासा बोलण्याचा. आठवाईचा पुत्र वधील तुझसी. वधील म्हणजे तुला मारेल. 8वा मुलगा जन्माला येणार आहे, तुझा वध करणार आहे. अशी आकाशवाणी झाल्यानंतर कंसाला राग आला. ज्याची वरात काढतोय आणि तीच मला मारणार असेल तर घेऊन या, खडंगा मारा या धावला. हात तो धरला वसुदेवी. आपण भागवतामध्ये ऐकलं असलं कृष्ण जन्म, ही जन्माचं चरित्र आहे. तलवार काढली, मारायला लागला, त्या सुवसदेवाने हात धरला आणि सांगितलं, कंसा, जगामध्ये तुझं सारथ्यपणामध्ये नाव आहे, एक काम कर, हिच्यापासून भय नाहीच्या मुलापासून भय आहे ना, मग आम्हाला बंदिवासामध्ये ठेव, कारागृहामध्ये ठेव. जो मुलगा येईल तुला दिला जाईल. 6 मारित दुराचारी. 6 मुलं कंसाने मारले, दुराचारी कंसाने 6 मुलं. ऐका, आपल्या आईच्या समोर 7वा मुलगा रोहिणीच्या गर्भामध्ये गोकुळामध्ये येऊन ठेवला आणि ठेवल्यानंतर देवाची लीला आहे, याला म्हणतात देवाची लीला. 8 वर्षाची मूर्ती. ऐका, देवाचं चरित्र सांगतोय. हातामध्ये बेड्या आहेत, पायामध्ये बेड्या आहेत. कोणाच्या? देवाच्या, आई बापाच्या, तुमच्या नाही, माझ्या नाही, या देवाच्या. मथुराच्या कारागृहामध्ये त्यांना सुद्धा प्रारब्ध चुकवता आलं नाही, लक्षात ठेवा. तुम्ही बघितलं मथुरा, ते कारागृह आपण बघितला. मथुरेला गेलो तेव्हा सकाळी 7:30-8 वाजता. हां, जी व्यातल्या होत्या लोकांनी बघितलं. त्या कारागृहामध्ये चहूबाजूने पोलीस आहेत, आताही पोलीस आहेत, चहूबाजूने पोलीस आहेत आणि त्यामध्ये हातामध्ये बेड्या, पायामध्ये बेड्या. 8वा मुलगा प्रगट झाला आणि 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. याला म्हणतात देवाचं चरित्र. 8 वर्षाचं कोणाला जन्माला येतं का हो? नाही, पण देवाचं अवर्णनीय आहे. 8 वर्षाच्या प्रगट झाला. आईला आनंद झाला, वडिलाला आनंद झाला, तोही आनंद टिकला नाही. आई रडायला लागल्या, देवकी माता रडायला लागली. भगवान म्हणता, आई का रडता? तुमच्या इच्छेप्रमाणे प्रगट झालो ना. त्यावेळेस आईने सांगितलं, कृष्णा, तो 8 वर्षाचा आला असता लोक काय म्हणतील, एखादा आश्रमातून दत्तक आणले, काय झालं, लहान हो. भगवान म्हणले, लहान तर लहान. आईचं आईला सुद्धा समाधान द्यायचं आहे. हे कृष्णाचं चरित्र आहे, सर्वाला आनंद देणार आहे. कृष्ण अवतार सर्वाला आनंद दिला. लहान झाले पण तोही आनंदाचा टिकला नाही. रडायला रडता रडता आईने भगवंताने विचारलं, आई का रडता तुम्ही, का रडता? त्यावेळेस भगवंताला, त्यावेळेस वसुदेव देवकी सांगतात, कृष्णा, तो लहान झाला काय, मोठा झाला काय? तुझ्या अगोदर 6 मारित दुराचारी, 6 मुलं मारले आणि आता तो लहान झालाय, मोठा झाला काय? जमी कंसासी कळेल, माझ्या बाळाशी मारेल. अरे माझ्या बाळाला मारेल. कंसाला जर कळालं ना, तुला मारल्याशिवाय राहणार नाही. भगवान म्हणले, आई काय काळजी करता, अजिबात घाबरू नका. मला जन्माला अजून मारणारा कोणी जन्माला येणार नाही, आला नाही. मी सर्वांचा काळ आहे, काळजी करू नका ना. तुम्हाला भीती वाटते ना, बाबा वडिलाला आणि आईला भगवान सल्ला देत आहेत, तुम्हाला भीती वाटते ना. तर आई आणि बाबा म्हणतात, हो कृष्ण, आम्हाला इथे भीती वाटते रे. तर माझ्यासमोर 6 मुलं मारले, तुला का मारणार नाही? असं बोलल्यानंतर भगवान म्हणले, काळजी करू नका. या जागेवर जर भीती वाटत असेल ना, आपण जागा जरा चेंज करू. मग भगवंतानं सांगितलं, एक काम करा, फक्त मला पाठीमध्ये घ्या आणि पाठीमध्ये घ्या आणि कुठे न्या? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला
नंदाच्या घराला मज नेही गोकुळाला. गोकुळाला घ्या म्हटल्यानंतर भगवंताला उचललं बघा. देवाची लीला आहे. हातामध्ये बेड्या होत्या, पायामध्ये बेड्या होत्या. महाराज सांगतात मनशी असे रक्षपाल ते म्या मोहिले सकळ, काळजी करू नका. उचललं आणि उचलल्यानंतर स्वर्गातील देवदेवता आनंद उत्सव साजरा करतात. तसं कालच्या 22 तारखेला प्रत्येक भारतीयांच्या देशवासियांनी प्रत्येकाने आनंद उत्सव साजरा केला. हिंदूने याच्यात विशेष नाही आहे. अनेक धर्माच्या लोकांनी सुद्धा कालच्या 22 जानेवारीचा उत्सव साजरा केला. देशामध्ये देशाच्या बाहेर सुद्धा हा उत्सव साजरा केला. स्वर्गातील देवदेवता एकवटल्या आणि विचार करताय चला ज्याची आपण अपेक्षा करत होतो. कृष्ण अवतार होत आहे, आनंद देणारा आहे, भगवंत आहे, आपण सुद्धा स्वागत करता गेलं पाहिजे. मग स्वर्गामधील सर्व देवदेवता एका विचाराने स्वागत करता तयार आहेत. महाराज सांगतात अनेक प्रकारचं स्वागत केलं. कोणत्या प्रकारे स्वागत केलं महाराज सांगतात. नगारे वाजायला लागले. नगारे त्यांच्या पद्धतीने वाजायला लागले. पकवाज होता, पकवाज त्या पद्धतीने वाजायला लागला. अनेक प्रकारचे नगारे वाजत आहेत. महाराज सांगतात नगारे वाजतात नानापरी. नाना प्रकारे नगारे वाजायला लागले. अप्सरा नाचायला लागल्या. गायन चालू झालं, वादन चालू झालं आणि या ठिकाणी पाऊस सुद्धा पडायला लागला. पाऊस सुद्धा कसा पडतोय महाराजांनी सांगितलं. मंद मंद पाऊस पडतोय. अंगावर शावर अत्तर जसं आपण शिंपडलं जातं. भगवंताला त्रास होऊ नये, देवाला त्रास होणे म्हणून पाऊस सुद्धा मंद मंद पाऊस पडतोय. याच्यावर न थांबता पुढे या ठिकाणी झाडं आनंद उत्सव करू लागले. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आजी आनंदी आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला. संत आनंद उत्सव चालू आहे आणि आनंद उत्सवामध्ये नद्या वाहतात. ती दोही नद्या भरून वाहत आहेत. झाडं आनंद व्यक्त करू लागले. गायी आनंद व्यक्त करू लागल्या. पशु आनंद व्यक्त करू लागले. प्रत्येक जण बोलता येत नाही पण आनंद व्यक्त चालू. किती सांगू मी सांगू कुला. आज आनंदी आनंद झाला. आनंद उत्सव चालू आहे आणि त्या वेळामध्ये नंदबाबाने त्या ठिकाणी वसुदेवाने देवाला डोक्यावर घेतलं आणि डोक्यावर का घेतलं, पाठी ठेवली, डोक्यावर घेतलं आणि यमुनेकडे प्रवेश करतायत. यमुनाला पूर येतोय. पूर आल्यानंतर दोही थड्या यमुना वाहतेय. महाराज सांगतात पूर चढला त्याशी लावीला अंगुष्ठाचं दर्शन झालं. का दर्शन दिलं, तेवढ्याच वेळामध्ये का पूर आला त्याचं चिंतन भागवतामध्ये सांगितलं, ऐकलं असेल तुम्ही. महाराज सांगतात यमुनेलाच का दर्शन दिलं, यमुनेलाच का दर्शन दिलं त्याचा विचार आहे. का दिलं बाबा माहीत नाही. यमुनेला का दर्शन दिलं. 16,108 पत्न्यापैकी अष्टप्रधानपैकी यमुना ही पत्नी आहे. म्हणून पहिलं दर्शन आई वडिलांनंतर यमुनेला दिलं. तिथं त्या ठिकाणी यमुने दर्शन घेतलं. पुढं पूर ओसरला. पुन्हा गोकुळामध्ये प्रवेश करत असताना सकाळची वेळ आहे. सकाळची वेळ असताना त्या काळामधील महिला मंडळ गोकुळातील अगोदर उठत होत्या. आता चेंज झालं. आता गोपाळ अगोदर उठतात. म्हणजे पुरुष अगोदर उठतात. 5 वाजताच उठतात आमच्याकडं. 4 वाजताच पुरुष उठतात. सगळेच कामं पुरुष करतात. महिलांची कामं करतात. लक्षात ठेवा. आणि आमच्या माता माऊल्या सूर्यवंशी झाल्या. आता सूर्य उगवल्यानंतर उठतात. पण त्या काळामध्ये तसं नव्हतं. महिला मंडळ अगोदर उठलं आणि उठत असताना पाणी भरण्याकरता एकत्र जात होत्या. त्यावेळेस बघितलं का गवळण की नवीन माणूस आहे, जटाधारी आहे, डोक्यावर पाठी आहे, बोलत नाही आहे, पण येतोय गल्लीमध्ये. असे 6-7 गवळी एकत्र आल्या आणि आल्यानंतर तिनं बघितलं की आज कोणीतरी माणूस आहे. पण बघतात बोलत असताना एका गवळीने विचारलं का गं तुम्ही कधीच गल्लीमध्ये एकमेकीला बोलत नव्हतात. अनेक जन्माची तुम्ही पिढ्यानपिढ्या विरोध करणारे आज एकमेकाच्या कानाला कान लावून काय बोलत होतात. त्यावेळी तिनं सांगितलं बघ ना आज आश्चर्य झालं. आज गोकुळामध्ये नवीन माणूस आहे, जटाधारी माणूस आहे आणि यशोदेच्या घराकडे अर्थात या ठिकाणी जातोय. ही बातमी अख्ख्या 2 मिनिटामध्ये गोकुळामध्ये कळाली. गोकुळामध्ये कळाल्यानंतर ती गवळण विचारते अगं सांग ना मला काय झालं. गवळण म्हणती 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 गवळणीला, गवळण म्हणती 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 गवळणीला, गवळण म्हणती 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 गवळणीला, गवळण म्हणती 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 गवळणीला. झालं येशोदेला, झालं येशोदेला, झालं येशोदेला, झालं
आणून दिलं, म्हणती 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 बस बंडोबाची आठवण दिलं बरं का सोनू महाराज. हा, गवळ्याला म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, असं महाराज म्हणत नाहीत, गवळी म्हणतो गवळ्याला. कारण गवळ्याची जात फार विसर भोळे पुरुषांची. महिलाला काय सांगा, महिलाला न सांगता एखादी गोष्ट सांगायची तुम्ही. हे बघ तुम्हाला म्हणून सांगते, खुल्लोडमध्ये एखादी बातमी करायची असेल ना, मोबाईलची गरज नाही महाराज बरं का, मृदंगाचार्य महाराज. फक्त हळू सांगायचं, अहो तुम्हाला माहिती नाही का खालच्या गल्लीत काय झालं, तेवढंच बोलायचं, समोरचं सांगायचं नाही. फक्त तेवढं शब्द आणि मागे थांबायचं. अहो तुम्हाला माहिती नाही, काय मागे राहिल्या तुम्ही, अहो काल आपल्या गावात काय झालं माहिती नाही, म्हणे नाही. एका मिनिटामध्ये फक्त एक मंत्र सोडायचा नाही. महिलांना सांगायचं फक्त, कोणता गुरुमंत्र, तुला मन सांगते कोण नको सांगू, तुला मन सांगते कोण नको सांगू. अख्या 10 मिनिटामध्ये खुल्लोडची बातमी तालुक्यात जाते शिल्लोडमध्ये. व्हॉट्सअप करायची गरज नाही, फेसबुकला टाकायची गरज नाही, यूट्यूबला फोन करायची गरज नाही. कारण महिलांच्या पोटात काय राहतच नाही. फक्त तुला मन सांगते कोण नको सांगू. यांना सांगा पुरुषांना, अमुक अमुक पाहुण्याचा फोन आला, तुमच्या घरा शेजारी तुमची आई आहेत, ते आजारी आहेत आणि खूप आजारी आहेत, अतिदक्षते विभागामध्ये निरोप सांगा. तो सांगता, अहो महाराज कशाला, 2 मिनटं सांगतो पाहुण्याला जाऊन, अजिबात काळजी करू नका, आता जातो. पाहुणा मेला जातो, दसकिऱ्याची पत्रिका छापल्या जातात आणि 13 वेळेला नंतर निमंत्रण आलेलं बघतो, त्यावेळेस लक्षात सांगायचं विसरलो आपण. ही बोली जाते पुरुषांची. महिलांची तसं नाही, महिला जागरूक असतात काही गोष्टीमध्ये. एका मिनिटामध्ये गोकुळामध्ये बातमी कळाली. कोणती बातमी कळाली, गवळाला म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, यशोदेला मुलगा झाला. मुलगा झाला म्हटल्यानंतर गोकुळामध्ये बातमी कळाली आणि त्या काळातील गवळणी दातृत्वान होत्या. एकीला जर मुलगा झाला, एकमेकीला या ठिकाणी सहकार्य करायच्या. मग सहकार्य कशा करायच्या तर महाराज सांगतात, वाणी भरून या ताटी नंदा घरी झाली दाटी. वाण असतो ना संक्रांतीला, संक्रांतीला वाण वाटलं असेल ना पण खोललोडकरांनी. हा संक्रांतीला तर वाणही सगळं ऑटोमॅटिक मिळतोय, वाणसुद्धा राहिलाय कुठं, सगळं रेडीमेड वातावरण चालू आहे आता. हा, वाणी भरून या ताटी. नंदाच्या घरी प्रचंड गर्दी झाली. कशाची गर्दी झाली, सुईनीची गलबल झाली. महाराज सांगतात, अनेक गवळणी एकत्र झाल्या. त्या एकत्र गवळी मोकळे येत नव्हत्या. मग काही गवळणी काय केलं, देवाला कपडे आणले. कोणते कपडे होते तर अंगडं होतं देवाला, टोपडं होतं. आता तसं नाही, आता टी शर्ट आहे, जीनची पॅन्ट आहे, आता कोणी घालायला लागलं, लक्षात ठेवा. हां, महाराज सांगतात, पण त्या काळामध्ये एकमेकीला महाराज सांगतात सुंटवडा आणला, यशोदेला खायला आणलं, बाळाला या ठिकाणी खायला नाही आणलं पण बाळाला कपडे आणले आणि उत्सव चालू आहे. आणि उत्सवामध्ये या ठिकाणी वाणी भरून या ताटी नंदा घरी झाली दाटी. दाटी झाली, उत्सव चालू आहे. त्या उत्सवामध्ये यशोदा माता दान करायला लागल्या. का दान करतात ऐका, नुकताच जन्माला आलेला मुलगा आहे, का दान करतात. यशोदा माता सांगते, माझ्या बाळाला या ठिकाणी आयुष्य मिळावं, माझ्या बाळाला अनेक संकट येणार आहेत, संकटातून निवृत्ती व्हावी. यशोदा माता दान करायला लागल्या. दान करता 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 यशोदेला पाळण्यात, भगवंताला यशोदेने पाळण्यात टाकलं. टाकल्यानंतर भगवान म्हणले, आता मी काय झोपायला आलो का काय, अनेक कामं करायचेत पण आईचं समाधान करायचं आहे. भगवान काही क्षण पाळण्यात झोपले. भगवान म्हणले, आता मला कुठं पाळण्यात झोप येते, मला कामं करायचे आहेत. पुन्हा भगवंतानं पाळण्यातून उडी टाकली आणि उडी टाकल्यानंतर पुन्हा दर्शन पृथ्वीला दिलं. दर्शन दिल्यानंतर भगवान परमात्मा घरामध्ये एक निमित्त म्हणून भिंतीचा आश्रय घेऊन रांगायला लागले. रांगत असताना भगवान परमात्मा असं चिंतन सांगितलं जातं, काही ठिकाणी 108 दिवसाचे रांगायला लागले, काही ठिकाणी 8 दिवसाचे रांगायला लागले, असं चिंतन आहे. रांगा लागले. रांगता रांगता भगवान परमात्मा कसे रांगतात, तळवे तळ हात हात टेकी हात टेकी साधा गुंजाले तळवे तळ हात हात टेकी तळवे तळ हात हात टेकी साधा गुडघ्याने गुडघ्याने रांगत साधा गुडघ्याने गुडघ्याने रांगत रंगनाथ दोना दिला घेतले रंगनाथ दोना दिला घेतले तळहात तळहात टेकी तळवे तळहात तळहात टेकी साधा गुडघ्याने गुडघ्याने रांगत साधा गुडघ्याने गुडघ्याने रांगत साधा गुडघ्याने गुडघ्याने रांगत साधा गुडघ्याने गुडघ्याने रांगत. भगवान रांगायला लागले. रांगत
सांगत असताना महाराज सांगत तळवे तळ हात टेकी तळ डाव्या गुडघ्याने रांगत रंगने रंगनाथ तो म्या देखिला सये रांगायला लागले. रांगत असताना भगवान परमात्मा रांगता रांगता अंगणाच्या बाहेर आले. अंगणाच्या बाहेर पुन्हा दर्शन प्रत्येवेला दिलं. हातामध्ये माती घेतली, खाल्ली नाही का, माती घेतली आणि ती माती तोंडात साठवली. का साठवली? भागवतामध्ये गोड चिंतन ऐकलं असेल तुम्ही. महाराज सांगतात साठवली का, त्याचा विचार सांगितला. भगवंतानं खाल्ली नाही. बरं, भगवान म्हणतात माझा अवतार आहे, कृष्ण अवतार घेतला, मला गोरच चोरायचं आहे, खाऊ घालायचं गोपाळांना, मला खायचं आहे, परंतु खात असताना माझ्या जिभेला वसटपणा येऊ नये म्हणून भगवंतानं माती साठवली, खाल्ली नाही. पण काही गवणे बघितलं देवानं माती खाल्ली, लहानाला माती खाल्ली. धावत धावत गवणे यशोदेकडे आले आणि सांगितले यशोदे यशोदे बघ बघ सारखं काम करते बघ, या ठिकाणी लोकांना मुलं होत नाहीत, नवसं केलं तरी तुला मुलगा झाला, सारखं काम करते बघ, लालानं माती खाल्ली, कन्यानं माती खाल्ली. देवाचे हजारो नावं आहेत, त्या पद्धत त्यांचं वर्णन करून सांगू लागल्या. सांगता सांगता यशोदेने बघितलं खरंच लालानं माती खाल्ली. यशोदा धावत धावत आली, भगवंत त्याला कडेवर घेतलं आणि कडेवर घेतल्यानंतर सांगितलं लाला माती खाल्ली का? भगवान म्हणतात आई अजिबात नाही खाल्ली. आई ग आई खाल्ली मी माती, आई ग आई खाल्ली मी माती, आई ग आई खाल्ली मी माती, आई ग आई खाल्ली मी माती. बैराम दादा 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 खोट बोलतो बैराम दादा बैराम दादा खोट बोलतो बैराम दादा खोट बोलतो बैराम दादा खोट बोलतो बैराम दादा माझे वरी. नाही खाली मी माती, आई गाई नाही खाली मी माती, आई गाई नाही खाली मी माती, आई खाली मी माती, आई गाई नाही खाली मी माती. भगवान म्हणतात आई तुला कोणी सांगितलं? त्यावेळेस यशोदा माता म्हणते बघ ना गवळणी सांगतात. त्यावेळेस भगवान काय म्हणतात आई का, आई गाई नाही खाल्ली ग माती. भगवान म्हणतात आई माती खाल्ली नाही. आता जर यशोदा असते एखादी तर काय म्हणले असते, किंवा भगवान मुलगा काय म्हणला असता, मम्मी ग मम्मी, आहे ना. आता आई कुठे शब्द आहे, मम्मी शब्द आहे, अनेक शब्द आहेत. हां, महाराज सांगता आई ग आई नाही खाल्ली म्या माती. मग यशोदाने सांगितलं देवा खरंच लाला माती खाल्ली नाही का? माराव्या त्याने उगारली काठी, हातामध्ये काठी घेतली, मारली नाही. ऐका, जी मारती ती सख्खी आई नाही म्हणायचं. गुन्हा केला तरी आई सपादून घेते, तिला आई म्हटलं जातं. जगाच्या पण एकच असं पात्र आहे, मुलाने किती गुन्हे करू द्या, किती गुन्हे केल्यानंतर जिथे समाधान आणि जिथे सपादून घेतलं जातं, जिथे गुन्हे पोटात घातले जातात, गुन्हा झाला तरी फक्त आई असं पात्र आहे. तसं यशोदा ही देवाची आई आहे, सख्खी आई आहे, सावधान. म्हणून म्हणतात आई कोणी सांगितलं तुला? त्यावेळेस भगवंताला यशोदा माता सांगते अरे बघ ना गवळणी सांगतात. त्यावेळेस भगवान म्हणतात आई गवळणी माझ्या विरोधात बोलतात, तोही माझ्या सर्व विरोधात बोलतात. असं बोलल्यानंतर मारावया तिने हातात काठी घेतली, मारली नाही. 14 भुवनाचं दर्शन झालं, यशोदा भयभीत झाल्या. पुन्हा या ठिकाणी भगवान म्हणले आता चला, आईला वाटलं आता वेळ कमी असल्यामुळे आता घरात खोड्या करायच्या नाहीत, आता गावात खोड्या केल्या पाहिजेत. पण भगवंतानं काय केलं, पहिली संघटना केली. संघटना महत्त्वाची आहे, कोणतंही कार्य करायचं असं संघटना महत्त्वाची आहे. सप्ताह करायचा आहे, संघटना महत्त्वाची आहे. गावचं काम करायचं आहे, संघटना महत्त्वाची आहे. घर चालवायचं आहे, संघटना महत्त्वाची आहे. एखादी संस्था चालवायची आहे, संघटन महत्त्वाचं आहे. आज बघा रामलल्लाची मूर्ती बसवली, हातामध्ये सगळं शासन होतं, म्हणाल ती पूर्व दिशा म्हणून सगळ्या सोप्या झाल्या. तिथे विरोध पक्ष बलवान असते तर अवघड गोष्टी होत असतात. मग मला सांगायचं काय, सप्ताह करायचा आहे, सर्वांचं सहकार्याने. एखादा जर सप्त्यामध्ये एखादा कश्यप आला तर सप्तसुद्धा अवघड होतो करा चालवणं, लक्षात ठेवा. मला सांगायचं आहे संघटना. भगवान म्हणले चला गावात मोठं कार्य करायचं आहे. सगळे गोपाळ एकत्र बोलवले आणि सांगितलं चला यारे यारे लहान तो न म्हणता सगळे एकत्र बोलवले आणि सांगितलं गोपाळांना चला चोऱ्या करायच्यात. भगवान म्हणले चला देवाच्या समोर गोपाळ निघू लागले आणि एक भगवान म्हणले चला अगदी थोड्यामध्ये खोड्या करायच्यात. एका घरामध्ये शिरणार आहेत तर भगवंतांना सांगितलं चला आपल्या गावामध्ये पाहुणे आले त्याचं स्वागत करायचं आहे. गोपाळ वाटलं चला हार घेऊन जायचं असेल, शाल घेऊन जायचं असेल. भगवान म्हणले शिरा घरामध्ये, शिरा. ए गोपाळ म्हणले देवा शिरा म्हणजे खायचा शिरा का रे? खायचा शिरा? अरे खायचा शिरा या घरात शिरा. सगळे गोपाळ घरामध्ये शिरले
दही खाल्लं, दूध खाल्लं, तूप खाल्लं आणि त्या ठिकाणी एक वयोवृद्ध बाबा अर्थात 80-85 वर्षाचा म्हातारा जास्त ढेरीवाला होता, तो झोपला होता अंगणामध्ये. काय काय माणसाला ढेरीवाले असतं बरं का महाराज. आलंय झोपला. भगवान म्हणले अरे खाल्लं असलं ना. खाल्ल्यानंतर भगवंताला सांगितलं ते खालचं मडकं उचला. भगवंताचा आदेश आहे उचला म्हणल्यानंतर गोपाळ 4-5 गेले, उचलायला लागले, उचलत नाही. भगवंताला सांगितलं अरे जरा जेवल्यासारखं एका विचाराने ताकद लावा ना. मग पुन्हा 8-9 गोपाळ गेले, मडकं उचला म्हणल्यानंतर उचललं आणि बाहेर अंगणामध्ये त्या गवळींचा सासरा झोपला होता. बऱ्याच दिवसांना आला होता, अधिक मास होता, आपल्या बोली भाषेमध्ये गावठी भाषेमध्ये धोंड्याचा महिना होता. पाहुणे सगळे बोलवून करून घरी गेले, फक्त सासरा थांबला होता मुलीचा आणि तो अंगणामध्ये झोपला. भगवंत सांगला अरे उचला मडकं. उचला म्हटल्यानंतर भगवंताचा आदेश, सर्व गोपाळ ते मडकं उचललं. जो पाहुणा बाहेर अंगणामध्ये झोपला होता जास्त मोठ्या पोटाचा ढेरीवाला उचललं, जोरात आपटलं. इथं ते म्हातारं मेल्यानंतर जागेवर मारलं. एक गोपाळ म्हणला देवा हा तर पाहुणा होता रे, आपल्या गावचाही नव्हता, आपला कोणता गुन्हाही केला नव्हता, का त्याला तू मारलंस. भगवान म्हणले थांब तुला सांगतो 2 मिनिटामध्ये. पुन्हा सगळे गोपाळ आले. ते म्हणले लाला कन्हैया तो पाहुणा होता, का त्याला मारलं. तर भगवंतानं सांगितलं ऐका उद्यापासून आपल्या रात्री चोऱ्या करायच्यात. चोऱ्या करत असताना आपल्याला रात्री चोऱ्या करायच्यात. आपली ड्युटी रात्री आहे, रात्रीची नाईची ड्युटी आहे आणि रात्री चोऱ्या करायच्या. तर 60-65 वर्षाच्या म्हाताऱ्याला घरामध्ये रात्री झोपही येत नाही आणि सुनाला झोपू देत नाहीत. उठ 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 आहे ना, काही म्हातारे असतात बघा, काही म्हातारे असतात घरामध्ये स्वतःही झोपत नाहीत, दुसऱ्याला झोपू देत नाहीत. भगवान म्हणले रात्री चोऱ्या करायच्या, पण हे जर रात्री बाहेर झोपले त्यांना झोपू देणार नाहीत, आपल्या चोरीला प्रतिबंध होईल. म्हणून एकाला शिक्षा झाली की हा नेम सगळं लागू होणार आहे. आणि म्हणून एखादी बातमी कळाली की 60-65 वर्षाच्या नंतर जर कोणी बाहेर झोपला म्हातारी, भगवान येऊन मारून टाकलं जातो. भगवान मारून टाकतात. ही बातमी कळाली. सकाळी 15-20 गवळणी यशोदेच्या घरामध्ये सकाळी मुहूर्तावर, ब्रह्ममुहूर्तावर आणि यशोदेला सांगू लागले यशोदे. सगळ्या गवणी आल्या, 15-20 गवणी एकत्र आल्या आणि खोड्या सांगू लागल्या. एक गवळण सांगते अगं यशोदे ऐक, परवा आला मुच्या घरा, परवा आला मुच्या घरा. दारी निजला होता म्हातारा, दारी निजला होता म्हातारा, खाऊन ताकाचा हो डेरा, फोडीला सैरात यावरी. ती गवळे सांगते अगं यशोदे परवा काय झालं, आमच्या घरामध्ये पाहुणा आला. तो पाहुणा आमचा या ठिकाणी मुलीचा सासरा होता. परवा आला आमच्या घरा, दारी निजला होता म्हातारा, खाऊनी ताकाचा हो डेरा. तुझे मुलं घरामध्ये गेले, दही खाल्लं, दूध खाल्लं, ताक खाल्लं, एवढ्यावर न थांबता खाऊनी फोडीला सैरात यावरी. म्हणजे आमच्या पाहुण्याच्या पोठावर सैराट, म्हणजे सैराट नाही बरं, नाही तर सैराट पिक्चर आणताल तुम्ही. सैरात यावरी त्याने काय केलं ते उचलं मारलं. अशा अनेक खोड्या सांगू लागल्या. त्यावेळेस यशोदा म्हणली एवढा माझा मुलगा खोड्या करतो का. हो म्हणे. एक गवळ सांगते की यशोदा काय सांगू तुला, एवढ्या खोड्या करतो तुझा मुलगा, एवढ्या खोड्या करतोय, तुला वाटतंय लहान आहे, तो मुलगा लहान नाहीये, 5 वर्ष. यशोदा सांगते माझा मुलगा 5च वर्षाचा आहे. तर ती गवळ म्हणते यशोदे तुला वाटतंय लहान, पण तुझा मुलगा लहान नाही, तुझा मुलगा फार बिलिंदर आहे, फार विचित्र आहे, एवढ्या खोड्या करतोय. परवा काय झालं माहित आहे. ती गवळण खोड्या सांगू लागली. खोड्या सांगत असताना यशोदेच्या विरोधात नाही तर देवाच्या विरोधात खोड्या सांगू लागली महाराज. खोड्या सांगत असताना दुसरी गवळण सांगते दुसरी आली धावणी, याने ग बाई काय केली करणी. खोड्या सांगू लागली अगं यशोदे तुझा मुलगा करणी करतोय. मग कोणती करणी केली ऐका. कोणती करणी. आपल्याकडे लोक करणी करतात. एखाद्याचं चांगलं भावाभावाचा चालला असेल, मिठाचा खडा टाकून विभक्त करणार, ही आपली करणी. एखाद्याचं चांगलं चाललं असेल त्याचे झाडं वाळवणार. एखाद्याची गाय दूध देत असेल, पूर्वी आता नाही एखादे चांगलं जर एखाद्या विचार आईवडिला सेवा करत असेल, जावा सांगालो मी. जर जावा एकदम मैत्रीसारख्या गावात राहत असतील तर एखादी करणी करते की 2 मिनिटामध्ये 2 दिवसामध्ये घरं फोडायची. हे करणी आपल्याकडं करणीचे प्रकार आहेत. चांगलं कोणाचं चाललं असेल, एखाद्या उद्योग क्षेत्रामध्ये, शेती क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जर प्रगती करत असेल, सहकार्य करणार नाही, पण जो करतो त्याला न सहकार्य करणं हे करणीच आहे. ती गवळण सांगते यशोदा तुझ्या मुलानं करणी केली. कोणती करणी. आपल्यासारखी नाही बरं,
तुम्ही डोकं चालल देवानं करणी केली म्हणून आम्हाला काय अवघड आहे. हा, ही विद्या नाही आहे, ही अधपतनाची विद्या आहे, शिकू पण नका. महाराज सांगतात कोणती करणी केली होती. दुसरी आली धावणी याने ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोहीची गाठ देवोनी, गाठ बाई कोणासी सुठेना, यशोदे बाळ तुझा का नाही करणी. पुढा तिसरी गवळण सांगते यशोदे ऐक. एवढ्यावर न थांबता परवा काय झालं माहित आहे. तिसरी आली धावणी, अशा अनेक खोड्या सांगू लागल्या आणि खोड्या सांगता सांगता यशोदेच्या डोळ्यात अश्रू आले आणि यशोदा सांगते खरंच लालानं खोड्या केल्या का रे. हो, त्यावेळेस भगवान म्हणतात आई मी खोड्या केल्या नाहीत, पण यशोदा आहे, आई आहे, गवळणीच्या समोर एक थोडंसं गवळण्या समाधान वाटावं म्हणून यशोदा काय म्हणते ऐका. आईशी ऐकता गाराने यशोदे नैनी आले पाणी, कृष्णा खोड्या दे टाकून एका जनार्दनी चरणी, प्रेम तया उरेना, यशोदे बाळ तुझा ताना. भगवान त्याला यशोदा म्हणते. यशोदा म्हणतात देवा काय कमी रे आपल्या घरी, काय उणे काय करतोशी चोरी, काय घरामध्ये कमी तुला सांग बरं, दुसऱ्याच्या घरामध्ये चोरी करतोस आणि माझी मान खाली घालवतोयस. असं बोलल्यानंतर यशोदाने सांगितलं अरे सांग देवा काय कमी आहे. परंतु अनेक खोड्या सांगता सांगता सगळ्याच गवणी यशोदेच्या विरुद्ध खोड्या सांगू लागल्या. सांगता सांगता यशोदेने सांगितलं एवढ्या माझा मुलगा खोड्या करू शकत नाही, पण ऐकलं पाहिजे. आणि मग नंतर यशोदा सांगते गवणी थांबा, तुम्हाला माझाच मुलगा दिसतो का, दुसरे मुलं नाहीत का, दुसरे मुलं नाहीत का. उलट सख्खी आई यशोदा. यशोदा काय म्हणते ऐका. काग गवळणींनो माझा मुलगा दिसतो का, माझा मुलगा कसा आहे, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतय गोजिरवाणी, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. यशोदा काय म्हणते ऐका गवळणींनो माझा मुलगा कसा आहे, 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणी गमा खेळे, का लटकाच घेता आळ घे गोकुळच्या नारी. माझा 5 वर्षाचा मुलगा तुम्हाला गावामध्ये खपत नाही का, हा तुमचे मुलं शोभतात, माझाच मुलगा दिसतो का तुम्हाला. यशोदा उलट काय म्हणते ऐका. माझा मुलगा तसा नाही, माझा मुलगा कसा आहे, 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणी ग माझ्या खेळी, का लटकाच घेता आळ घे, तुम्ही लपवून याचा भौरा, आळ घेता या गोपाळा. हा तुम्ही या ठिकाणी माझ्या मुलावर आळ घेताय, तुम्ही लपवून याची गोटी, लागता याच्या पाटी. यशोदा म्हणते गवळण मला सगळं तुमचं पटतं, इतका स्वभाव पटतो ना, तुमच्यासारख्या गवळणी कुठल्याच गावात सापडणार नाहीत. परंतु काय सांगू, तुम्ही लपवून याची गोटी, लागता याच्या पाटी, तुमची एवढीच रीत खोटी गे गोकुळच्या नारी, तुम्ही लपवून याचा भौरा, आळ घेता या गोपाळा. तुम्ही या ठिकाणी 12 घरच्या 12 गे, तुम्ही अनेक जिल्ह्याच्या माझ्या मुलावर आळ घेता. अशा असंख्य खोड्या यशोदेने मुलाच्या विरोधात सांगितल्या गवळणी. यशोदा मान्य करायला तयार नाही, पण या ठिकाणी यशोदा म्हणते चला आता आपणही मुलाचं ऐकलं पाहिजे, म्हणून आता उपन सुटल्यामुळं आपणही खोड्या आटपल्या पाहिजेत. हां, तर अशा अनेक खोड्या सांगता सांगता सगळ्या गवणी यशोदेचं चिंतन न करता गोकुळातल्या देवाचं चिंतन करू लागल्या. ते कसं चिंतन करतात एकदा सर्वांनी हातावरती करा. पहिलं वर्ष आहे इथे, पुढच्या वर्षी सभागृहामध्ये मंडपामध्ये येणाऱ्या काळामध्ये सर्वांचे फोटो लावायचे. या शूटिंगवाले लोकांना कळू द्या पहिल्या वर्षी कोण कोण होतं द्या. हां, सर्वांचे फोटो घ्यायच्यात. महिला मंडळा सर्वांनी हातावरती करा. भगवान बाबाची पुण्यतिथी एका विचाराने कोणीही आळस नाही करायचा. अगदी सुंदर टाळ्या वाजवायच्या. या ठिकाणी स्वर्गातील देवाला सुद्धा आनंद वाटला पाहिजे. चला पोळ्या खायला, पुरणपोळ्या खायला आपण सुद्धा काम उठावं म्हणून सर्वांनी एका विचारणे पहिली टाळी वाजवायची, नंतर पुरणपोळी खायची. सर्वांनी जोरात उढो बार कुमार
Kumar